मंडळी, हास्याच्या करामतींनी तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत मंगला या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सर्वप्रथम चतुरस्त्र अभिनेते शशांक शेंडे सर, या चित्रपटाच्या दिग्दर्शिका अपर्णा होशिंग, चित्रपटाचे निर्माते मिलिंद फोडकर सर, निर्माते मोहन पुजारी सर आणि निहार शेंबेकर सर, आणि या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणारी आपल्या हास्य जत्रेतली गुणी अभिनेत्री शिवाली परब. आणि तसंच या चित्रपटाचं संवाद लेखन केलेलं आहे आपल्या हास्य जत्रेतल्या अत्यंत टॅलेंटेड अभिनेता आणि लेखक प्रथमेश शिवालकर यांनी. मंडळी, आपले इरसाल गावकरी आज अरुण कदमांना दाखवतायत लघु उद्योगाचं स्वप्न. चला आपणही सज्ज होऊया एक रंजक स्वप्न अनुभवण्यासाठी. जे घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्य. वा 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 मोऱ्या वा वा. म्हणजे मित्र आहे म्हणून सांगतो. सांग. रात्री झोपताना आहे ना गल्याभोवती मफलर गुंडाळून झोप. का रे? गला उघडा दिसला ना तर कोणतरी दाबल असं वाटतंय मला. रिस्क नको. साडी पडली तुझ्या तू अंडा होती दिवसभरात वासाडे तुला कोण भेटला नाही मग माझीच खेशी. नाही तू कसा माझा मित्र आहेस रे. तुझी नाही टेर घेत ना तो कुणाची घेत ना. खरंय. कसं आहे गावातली पारंपरिक मजा अजून आलेली नाही ना. अरे नाही कशी ती काय आली ती काय ती काय? हो. बना वो बना कदमजी. ओ कदमजी. कदमजी, एकदम आज खुशीत दिसता वाय. वाचाऱ्यांनो, तुम्ही ना मला घाबरवू नका रे. असा एकदम आदर दिला ना कदमजी का मला भीती वाटते. का? काय सुरुवातीला तुम्ही देता मला आदर न मग वडता माझी चादर. हॅलो, काय या वाक्यामुळे चीनचा व्हायरस इकडे येतोय? उभं बाळ. बाय नाही. सांगतो कानफाट भरून वाचड्या, जरा काय सुचलं तर बोललं तर लगेच व्हायरस आणशील. वाचड्या, तुझ्या आत जो कॉमेडीचा व्हायरस साचलाय ना तो भार काढ, येऊन दे अंगावर आमच्या. त्याची व कशाला भडकतावाय तुम्ही. बसा. तू आपला माणूस म्हणून आपुलकीनं मस्करी करतोय ना तुमची. डायरेक्ट व्हायरसने किती त्रास झाला माहिती नाही तर माणसं घुसमटलीत त्याच्या ते माहिती आहे सगळं. पण आता वेगळं तुम्ही एवढं हे खुश का? हा खुश का म्हणजे गावातली रंगपेटी म्हणून कुठं फिरताय आणि खुश. नाही काय हा, झालं काय साहेब, झालं? माझा जो जुना टीव्ही होता ना हा. विकला. 7,000 रुपयाला विकला. किती? 7,000ला. 7,000? हाय घे बालो हा मोर्या. अरे शेड झाला. मग मोठा शेड झाला. हो. 7,000 म्हणजे संपत्ती केवढी. मग बन्या हो. जरा शेटला नाकावडी चाय दे. आणि वायच आमनला पण दे. पण मी काय म्हणतो अरण्या, आता कसं 7,000 म्हणजे करोडोला जवळजवळ 4-5 रुपयेच कमी कमी आहे. मग आता तू काही दिवसात मोठा माणूस होणार तर आम्हाला काय फक्त चायवरच भागवशील. बसायला तुमची लायकीच तेवढी आहे. त्यांना चायच दे मला पण चाय दे बने. म्हणजे कसं चाय प्यायला म्हणजे वसाऱ्याने हे काय काय म्हणजे चाय बिस्कुट बरोबर तू अंडा पाव भुर्जी पाय पण विकणार आहेस? हो, सुरू केलेलं आहे. फक्त इथं बोर्डावर लिहायचं राहिलाय तर पुढच्या वेळेला लिहीन मी. बन्या अरण्याशी पण खोटं बोलशील. नाही तर काय काय झालं? आहे तर खरं आहे तर सांगून टाक सांगून त्याला. टाक. नाही, त्याला कशाला घेतो, त्याला अजून माहित पण नाही आपण काय सांगणार. काय झालं पण? मी काय म्हणतो हा. आपण ढीक सांगू पण त्याला कळणार थोडी आहे. नाही समजा जरी कल्लं तरी त्याला पटणार आहे का? पटायचं पण जाऊ दे, पटल्यानंतर त्याला जमणार तरी आहे. हा बरोबर आहे. नाही हा बरोबर आहे. आणि समजा त्याला जमला तरी हा काय करणार आहे का? जरी काय करायचं करणार? म्हटलं, हो वासाड्यांनो, आपसातच खेळाल मना पण करू दे ना. काय आहे ते मला कळल नाही जमल तो हा माझा प्रश्न. पण आधी सांगाल ते खरं का नुसतंच खेळताव दोघं? मी पण आहे तुमच्यात ना. बरोबर आहे. आता तू जे बघित होतास ना ती अंडी नाही आहेत. ही अंडी नाही आहे. मग कोंबडीने दिलेले पांढरे बॉल आहेत टेनिसचे.
काय करायचं आता याचं? याची भाजी करून समोशात भरू काय मी अरे आम्हाला म्हणायचं काय ही अंडी कोंबडीची अंडी नाही आहेत मग? ही ऑस्ट्रिचची अंडी आहेत ऑस्ट्रिचची अंडी वाचवली ऑस्ट्रिच फिट्रिच असं काय नाही उगाच काय पण बोलाल म्हणा अरे जे शब्द आपल्या जिभेला झेपत नाही ते अस्तित्वातच नाही असं का वाटतं तुला म्हणजे असं नसतं अरे ऑस्ट्रिच म्हणजे शामरुगाची अंडी आहेत ती अमृगाची हे आहे ती. बाय माझी शामुर्गाची अंडी आहेत ही होय तर ए बाई ही साधी सरळ दिसतात आहे कोंबडीची अंडी मोठं शामुर्गीची अंडी सांगता वा. थांबा, थांबा. अरे बाबा हा बघ कोंबडीची अंडी आहेत ही दिसतात आहे बघ. वाचाड्यानो. कोंबडीचं अंड हा बघ कोंबडीचं अंड कसा वरनं निमुलता आणि खालनं गोल असतं. खालनं मोठं असतं आता हा वरनं मोठा आणि खालनं निमुलता आहे म्हणजे कोणाचा अंड झाला शामुर्गाचं बघ म्हणजे कोंबडीचं कसं असतं वरनं निमुलता आणि खालनं मोठा हा अंड बघ वरनं निमुलता आणि खालनं मोठा आहे म्हणजे कोणाचा काय अंड आहे? म्हणजे बारीकचा जो फरक आहे तो म्हणा आता शामुर्गात आणि कोंबडीमध्ये हा, मग? नाही, नाही, आणि निसर्गाने मेंटेनच केला नाही तसं पण काय एवढा पण छोटा फरक नाही आहे काय आहे बघ कोंबडी एवढीशी असते हा 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 शामरुख लय उंच असतो म्हणजे तू उभा राहिलास ना तर तुझ्या एवढा त्याचा पाय होतो हा एवढा पाय त्याचं ढुंगण तुझ्या डोक्यावर येईल हा, आणि त्याची मान आहे ना तुझ्या घराच्या माल्यावर जाईल एवढं उंच एवढं उंच असतं एवढा उच्च हो, ती शामुराची अंडी आहे ती. शामरुगाची आहे. शामुर्गाची आहे. आपण मला सांगा आपल्या गावात ही शामुर्गाची अंडी काय करतात आहेत? काय तर आपल्या गावात लय प्रश्न पडताय त्याला हो आज लय. नाही पण आहे किल्ला किल्ला ऑस्ट्रेलियातली माणसं आली होती किल्ला बघायला काल त्यांनी अंडी दिलेली हा तू काल होतास कुठे मला सांग मी इथे आपली टीव्ही विकला हा. ना मग पैशाचा व्यवहार तिकडे मी करत होतो. करीत होतास तेव्हाच ऑस्ट्रेलियाची माणसं याच्या स्टॉलवर आली आलेली. होती. हो. इथं आली होती ऑस्ट्रेलियाची आणि नकावडी त्यांनी चाय घेतली त्यांना चाय आवडली त्याच्या प्रेमातच पडले हो. लगेच इंग्लिश मध्ये काहीतरी बोलले ह्याला कळलं काय बोलले तिथे काय ते गॉड थिंक नॉट एनिथिंग एल्स फॉर बट ॲज ऑलवेज फॉर बिझनेस अँड नथिंग एल्स शट ऑफ द ॲज एग अँड शामरुख कळलं मजर म्हणजे याला म्हणाले आमचा पार्टनर होशील पार्टनर होशील काय काय झालं ते म्हणाले तुला अंडी देतो तू आमचा पार्टनर होशील काय काय बोलतो काय हो म्हणजे भारतात फक्त बनीच्या स्टॉलवर अंडी ही आहे अंडी आहेत. ही अंडी. मग युनिक अंडी आहेत फक्त याच्याकडे मिळतात हो. त्या भाव काय असेल रे साधारण अंड्याचा काय 5 रुपयाला मिळत असेल वलटव काय ना वलटव माहिती काय अरे कोंबडीची 5 रुपयाला भेटतात शामरुगाचा 5 रुपयाला अंड भेटेल का कितीला भेटत असेल? 200 रुपयाचं एक अंड आहे एवढं महाग मग 200 रुपये लय महाग आहे काय? एवढं महाग नाही काय? हो कादमानू तुम्ही जर डायरेक्ट अख्खा ट्रे घेतला ना हा. 5,000 रुपयात आहे माझं एक अंडा तुम्हाला 166 रुपयाला पडेल पण तरी लय महाग आहे हो. अरे महाग म्हणजे अरे शामरुगाचा अंड त्याचे फायदे किती आहेत तुला माहिती आहे काय फायदा आहे बसाडे ह्या अंड्याची पण भुर्जी करतात ना त्या अंड्याची पण भुर्जीच करतात ना गरीब विचार नाही ते गरीब विचार अरे, ऑस्ट्रेलिया 6 वेळेला वर्ल्ड कप कशामुळे जिंकला माहिती आहे ती चांगली बॅटिंग आणि चांगली फिल्डिंग बॅटिंग मुलं ना अंड्या मुलं सगळे अंडे खाऊन उतरायचे मग बरं चिनी लोक ऑलिम्पिक मध्ये एवढी मेडल का काय मिळवतात मिळवतात लय मेहनत करतात ना नाही ना थोडी अंडी खातात अंडी म्हणून. खातात. अंडी खाऊ. मग चिनी लोक इकडच्या फॉरेनच्या बायका ऑस्ट्रेलियाच्या बायका त्यांची त्वचा तुकतुकीत का असते आपण हात लावला की घसरतो का हात अंड्या मुलं अंड्या मुलं? तुला सांगतो या ट्रे मध्ये जवळजवळ 30 लाखाचा धंदा आहे बरं मला आहे आणि फार फुरीन वाचार आता 5,000 बोललं डायरेक्ट 30 लाख बोलता हो 5,000 बोलत ना आता तुला अक्कल आहे काय मला सांग काय? अक्कल असतीच बोलला असास काय रे बो 30 लाखाचा धंदा माझा हा जर एक अंड तुला दिसतंय का नाही या अंड्यातनं एक शामरुग आला तर 1 लाखाला विकलं जाणार आहे हा. म्हणजे अंडी किती आहे 30 म्हणजे 30 लाखाचा धंदा झाला नाही हा मग तुला काय वाटलं 30 लाखाचा हा धंदा आहे 30 लाखाचा बोलतो काय मग ऑस्ट्रेलियात शेती केली जाते त्याची हो म्हणजे खरं म्हणजे तुला सांगू काय म्हणजे हा धंदा आम्हालाच करायचा होता. बरोबर काय थोडं आमच्याकडे ना पैसे कमी पडतात बरोबर बरोबर नाही तर मीच करणार होतो आम्ही दोघं मिळून धंदा करणार होतो सकाळपासून तेच बोलणं चालू आहे हे पैसे तुमचे कमी तर पडतात कमी पडतायत 5,000 रुपयाला द्यायचे ना असं कितीचे पैसे कमी पडतात हा? 4,950 किती 4,950 वासळ नुसतं 50 रुपये घेऊन आलाय तुम्ही इकडे मग काय 50 असं बोलता आता 50 रुपये एवढं किंमत आहे अरे असं बोला वासळ 4,950 नाही आहेत तसंच तेच बोललेलं बोलली ना. तेच बोललेलं आता आम्ही. दुसरं काय बोलली तेच ना. बोला. 50 घेऊन आले काय तुम्ही. करायचं? जाऊ दे ते तू मला असं वाटलं काय मनावर नको घेऊ हा, काय 50 द्यायचे असं मला होय होय वाटलं तू पण उन्हात आलास आम्ही पण उन्हात बसलोय समजून घेऊ सगळं काय नाही टेन्शन घे लक्षात घे पण आता आम्ही काय म्हणतो हा. तू आम्हाला जर 5,000 दिलेस हा, आमचा 5,000. बिझनेस काय उद्या मोठाच होणार आहे आम्ही 1 वर्षात करोडपती होणार ही अंडीवर अंडी हा
मग काय आम्ही लगेच तुझं व्याजासकट पैसे देऊन टाकू. 5,050 रुपये हातावर टेकू. एवढे चल. किती द्याल 5,050. वचड्या 5,000 फक्त 50 रुपये द्याल माझ्यावर नाही देणार मी तुम्हाला. अरे तुम्हाला देऊन तुम्ही करोडपती होण्यापेक्षा वचड्याने मीच घेईन ना विकत हे सगळं. म्हणजे ही अंडी तू विकत घेतो मी घेणार 5,000 विकत. घेतोय हो फक्त अडचण माझी अशी आहे की ही अंडी समजा मी घेतली हा. तर ह्याची शेती कशी करायची बरोबर. म्हणजे शेतात जाऊन एक एक अंडा असं पुरीत जायचं काय. हॅलो काय व्हायरस मिळाला बाय व्हायरस मिळाला तिकडं. हे आताच ऐकून बोलपटू काय वाचड्या तू कशाला सारं कसं माझ्या मध्ये मध्ये बोलतोस रे. व्हायरस आले तर व्हायरस कशाला इकडे आणेल. मेला तू जिवंत राहायचं मरेल नाही का. तुझ्या मुलं मेलाय माझ्या मुलं नाही मेलाय. बरोबर हा म्हणजे शेती करायची शेती करणार येण्यासारखं काहीतरी बोल नाही, त्याला माहितच नाही. पण मला माहितच नाही. बरेच दिवस शेतात पण मी गेलो नाही. काय बरोबर. होतं मला माहितच. बरोबर बरोबर. अंड्याची शेती म्हणजे अशी अंडी शेतात टाकायची नव्हं अंडी उबवायची. अंडी उबवायची, उबवायची हा. एकदम मुद्द्यावर आलं. बरोबर. म्हणजे शामुर्गाची अंडी उबवायला त्याची आई लागली शामुर्गी ती नाही कुठून नाही. आणायची? श्याम मुर्गी वगैरे असं काय नसतं. आहे. शामरुख मिस्टर शामरुख आणि मिसेस शामरुख असंच असतं सगळं. नर मादीचा घोल नाही आहे. कळलं काय. एक लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे. काय? उबवायला आई नाही लागत उब लागते. कळलं तुला. उब हा आता कसं कोंबड्या बिंबड्या आहेत ही सगळे प्राणी आहेत ना ते काय करतात अंडी देतात आणि बाजूला होतात. संसार आणि मुलामध्ये अडकत नाही. मॉडर्न झाले ना कोंबड्या. फिगर मेंटेन करायची असते. फिगर मेंटेन करायची त्यामुळे बाजूला होतात. त्यामुळे सगळं जर काम आहे ना तर सगळं बल्ब बोर होतं. हा. हा, त्यामुळे तू काय करायचं घरी ना 500चे 2 बल्ब घेऊन जा आणि त्या अंड्यांवर असे फोकस करून ठेव. हो पिल्लं बाहेर. टेक्नॉलॉजी आता कुठे गेलेली कुठं गेली म्हणजे नाही, आपण आला- गावात टेक्नॉलॉजी पलते बाहेर. आला पोल्ट्रीत जाऊन बघतोस ना तू सगळीकडे असं बल्ब लावलेला असता. नाही, आलं लक्षात माझ्या पोल्ट्रीत मी गेलो आहे मला माहिती हा, हा. आहे. पण मला सांगा समजा लोड शेडिंग असेल बरोबर आणि त्या दिवशी लाईट गेली मग मी काय करू. तू अंड्यावर बस आणि उभं काय बा छड्या? मी उभारणार आहे. कोंबडीने असं उभे असं नाही कोंबडी इकडे अंडी घेऊन बसते. अरे मी बसू अरे नाही ते तुला अरे काय टेन्शन नाही त्याच्यात. काय फक्त बसताना अलगद बस. नाहीतर काय सगळ्या अंड्यांचा पोला तुझ्या तव्याला चिकटायचा. कळलं काय. 16 तास लोड शेडिंग असते. होतं बरोबर. मग मला सांगा 16 तास मी अंडी उभत बसू. अरे श्रीमंत लोक ना श्रीमंत होण्यासाठी रक्त आटवतात. बरोबर. एवढं साधं करता येत नाही. बरोबर. आणि किती दिवस असा फक्त 21 दिवसाचा दिवस प्रश्न. 21 दिवसाचा प्रश्न हा. आहे. 21 दिवस तू ह्या सगळं केलंस ना तू लाखोपती होशील. मग? 30 लाखाचा मालक खायची गोष्ट आहे. पण आपल्याला काय 21 दिवस जरी महत्वाचे असले तरी त्या दरम्यान काळजी पण घ्यायला लागते. काय? पाहिजे तर. सांग जरा. काळजी घ्यायला मजा अंडीचं आता काय आपल्या गावात रात्रीचं साप फिरतात. काय बोलतो काय. मग सापन जर अंडी खाल्ला तर काय करशील तू. मग काय करू काय. काय कर तू पुंगी वाजव. पुंगी वाजव मी पुंगी वाजवू काय करू. अरे म्हणजे काय पण अरुण कदम म्हणून वाजवू नको. वाजू नको. का माहितीये का सापांना जर कळलं की अरुण कदम पुंगी वाजवतोय तर ते सिरियसली नाही घेणार. कसं आहे गावातले साप पण तुझी मजा घेतात माहिती आहे ना. मग तसं करू नको. नागपंचमीच्या टायमाला बिनविषारी साप तुझ्याकडनं दूध घेऊन जातात. एवढ्या लेवलला गंडवतात ते. नाही ते काय त्यामुळे हा तू अब पुंगी पण काय कर माहितीये काय तू लुंगी नेस. लुंगी वाचन वाच काय पण लुंगी डायरेक्ट लुंगी कसं घालू. तुला नसेल जमत सोडून दे बाबा. माहिती आहे का? माझं ऐक तू. मी काय म्हणतो याला सांगून हा दमलोय बघ आपण. ए बने कालच तुला मी ऑफर दिलेली आहे. हा तू ही सगळी आम्हाला उधारीवर अंडी देऊन टाक. आम्ही आपला बिझनेस चालू करतो. चल बरोबर, चल, तू देऊन चल. टाक. देऊन टाका, मला काय? हा बघ, 5,000 रुपये द्यायला काही कठीण नाही आहे. फक्त नाही घेऊन टाकूया. चल काय आहे? खबरदार काय खबरदार काय खबरदार. तुला जमत नसेल तर आम्ही घेताव का नाही. हो का चढू नको. अजिबात अंड्याला हात लावायचा नाही. मी विकत घेणार आहे. तू बने किती आहे त्याचं. ह्याचं झालं 5,000. 5,000 रुपये आहेत. मी देतो वासारून. एवढा फायदा होणार असेल तर तुम्ही कशाला. मी विकत हा, घेऊ. घे हा, घ्या घ्या. 5,000 तर काय आपल्याला काय घ्या. कोणीतरी घेतला ना आपल्या गावात ना. आता काय? कोण? चला चला लवकर चला. बसतोयस अजून हा हे 5,000 घे बाबा. हा हा घे. आता काय काय झालं का. वसारेनो ही 4 अंडी फुटलेली आहेत. अरे ही 5 अंडी आहेत. एक वसारचे पैसे माझे. आलो अऱ्या आलो अऱ्या बन्या मी काय हे बोलतायत. येडा झालास का रे तू येडा झालायस तू तुला अक्कल नाही अजिबात. ही 4 अंडीची बाजूला ठेवलेस केवढा लॉस आहे तुझा. लॉस आहे. म्हणजे काय ही अंडी कुठली आहेत माहितीये तुला. कसली आहेत अंडी ती ही जी तुला फुटलेली अंडी दिसत आहेत ना 4 ह्याच्यातनं उंच शामरुग बाहेर येणार आहे. त्याच्यासाठी आहे ती अंडी. बरोबर, बरोबर. ही स्पेशल अंडी आहेत Special चार. अंडी आहे ती 4. म्हणजे कसं आहे हे बाकीची 26 अंडी आहेत ना ती जनरल बच्चे आहेत. हे 4 आहेत ना ते शामरुगाचे बच्चन आहेत. बच्चन आहेत. कळलं काय. कळलं का? हा हे उंच शामरुग ह्याच्यात येणार आहेत. अरे
तू काय काय धंदा करतोस का काय करतोस नाही तर काय? हा? चुकला माझा. अरे काय ह्याचे आता 6,000 रुपये झालेला हो ह्या 4 अंड्याचं पकडलंच नाही ते 1000 होतील अजून. 1000 होतील हे 6,000 होतील याचे सगळे 6,000. हळूहळू खर्च वाढतोय वासर खर्च वाढतोय आणि हळूहळू शांतता पण वाढते. चला तुम्ही लागले का? या. 5,000 द्या. ऐका कादमानू अंडी सांभाळून घेऊन जा जाताना का का गावातली लोक तुमच्यावर चालतात माहितीयेत ना म्हणजे काय वासर? लोक नजरेने अंडी फोडतील हो लांबनाचा कुठला तरी लपवून लपवून घेऊन बरोबर. म्हणजे ही अंडी लपून न्यायला लागेल मग मी असं केलं तर काय? ही अंडी माझ्या पॅन्टच्या खिशात घेऊन गेले ते आणि तिथं ऊब मिळाली आणि अचानक शामरुख बाहेर आलं तर काय करशील? काय करशील तू? नाही 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 खिशात नाही. ती एकाच टायमाला सुटली काय करशील? ती मुलगा बाहेर येतील कधी कुणाच्या काय मनात येईल अंड्यांच्या सांगू शकत नाही. गपचीप जा. जा. अबे गावाला वलसा मारून जा वलसा मारून जा. दिसू नको कॉलला लांब बोल ना वासरे. अरे लांब झालं तरी लाखोपती होणार आहेस ना ह्याच्यामध्ये येडा कुठला या अंड्यांवर नजर आहे सगळ्यांची. तू सावकाश जा. हा. आणि तुला काय भीती नाही आहे. हा. तू काय प्राण्यांमधलाच वाटतोस. जाम भारी एवढी अंडी मला भेटली तर जय सावकाश सावकाश. हा, वलसा मारून चाललाय. वलसा मारून वा, चाललाय. वा, वा, वा. हो मोरे पैसे दे पैसे दे पैसे घ्या. घ्या. हे बघ हे 1000 घे तुझे हा. आणि बघ ह्याच्यात ना तुझी उदारी ओलती करून घे बरोबर. हा, मला परत बोलू नको आता काय. मी काय म्हणतो हो. 21 दिवसांनी त्यांना जर कळलं ही कोंबडीचीच अंडी आहेत मग काय कराल? काय काय म्हणजे काय 6 प्याच्या आत आम्ही जाऊन ती फोडून टाकू म्हणजे हा. झालं? ते नकावडीची आहे ठीक ती. आहे. नाही म्हणता येणार का? ठीक आहे, पण द्या. वा 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 बॉईज मस्त बोल बच्चन दिले सई. धमाल परफॉर्मन्स होता. श्रमेश, मला असं वाटतं की तू एक खूप हजरजबाबी नट आहेस. तुला स्पॉन्टेनियसली पण जे सुचतं ते खूप कमाल असतं. अरुणा नेहमीप्रमाणे म्हणजे हे आम्ही नेहमी बोलतो की दिस स्क्रिप्ट दिस सिरीज इज इनकम्प्लीट विदाउट यू. म्हणजे तुमच्याशिवाय दुसरं कोणीच कधीच दिसत नाही मला हा रोल करताना. आज पण तुम्ही खूप धमाल आणलीत, मजा आली. वा वा खरंच खूप मजा आणली. फार काळ मंचावर शांतता राहिली नाही. थँक्यू. मंडळी, आज सुमारिया चौघुल्या यांच्या घरी रंगणार आहे कांदे पोह्यांचा कार्यक्रम. चला बघूया त्यात हास्याची फोडणी कशी पडते तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. मरताय नुसतं रेखतय माघादरनं ये करताय नुसतं. काय चाललंय हो माणसं झालं गच काला हो. हिंगाच्या डबी एवढा जीव नाही तुमचा हो. कशाला उगाच ते 1.5 इंचाच्या नारड्याच्या आय्याशिपाई कशाला स्वतःचा जीव धोक्यात घालताय मी म्हणते. गप्पाबस. येतोय माणूस. आज माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे. हा. आज मला बघायला मुलगी येणार आहे. आली आली ते बघ. ओ, मालक नाही आली. आली कशी नाही अजून काय यायला? करताय मगा धरणं 10 वेळा जाऊन बघताय दरवाजापाशी. भास होताय तुम्हासनी. बेलचे भास होताय. जरा थांबा. ऐका माझं मी काय सांगाले कान देऊन ऐका. मुलगी आली आली नाही. माकाड झालंय नुसतं तुमचं. उड्या मारू नका यायला हवी मला. होती ऐका नेहमी. माझं. मुलगी आली की आपल्याला गरज आहे असं दाखवायचं नाही. मी कधीच दाखवत नाही. उगीच कशाला दाखव मी. मालक तुमच्या डोळ्यात गरज स्पष्ट दिसती. माझ्या डोळ्यात गरज स्पष्ट दिसते. दिसती काय बी हरण मी. मागच्या वेळेला असंच झालं. पोरगी आली हे दार उघडायला गेले डोळ्यात गरज बघितली पोरगी माघारी फिरली. असं कधीच झालेलं नव्हतं. कधी झा- मला- ती मुलगी पत्ता चुकलेली होती त्यामुळे ते तसं झालं. परत गेली. आई हो एक मिनिट मला हे सगळं सांगू नकोस. हा. माझं आयुष्य आहे मी बघतो. तुझा काय संबंध? चल निघ. माझा काय संबंध म्हणजे मी आज जुळवलंय तुमचं लग्न. माहिती. ते चांगलं त्या वधूवर सूचक मंडळात तुमचं नाव नोंदून आले फॉर्म भरून आले. मी देवाकडे प्रार्थना केलीये की माझ्या मालकाचं आज लगीन जुळलंच पाहिजे म्हणून. बस, बस, आणि आज मी काय बी कर तुमचं लगीन जुळवून राहणार म्हणजे राहणार. अच्छा, ठीक आहे. फक्त ऐका ना माझं पाहुण्यांसामने आहे का नाही जेवढं मी बोलन त्याला फक्त होला हो करायचं. मी बघतो का. मला नको शिकव. चल हे नाही हे नाही हे नाही हे नाही. चल ये रे. मालक ह्यो जो तुमचा शानपणा आहे ना तुमच्या काळी एकच्या खाली गाडून ठेवा. ह्यो नडतोय तुम्हाला जास्तीचा. नीट बोल. मी नीट राहा मालक. माझं बघ. मालक ऐका माझं. माझं. मी तुमच्या पाया पडते. पुढे. आज ऐका नाही. आली आली आलं रे, आलं.
आले 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 आली आली मालक दरवाजा उघडा, आल्या पावली परत जातीन ते. उघडा दरवाजा. दरवाजा उघडा मालक. मागे आता द्या, मी मुलीचा पप्पा. या नमस्कार. गट्टार बंद करा, तुमचं गट्टार थांबा, बंद करा. दिसतंय म्हणलं ना, गरज दिसते डोळ्यात. मला आवडले, मला लग्न करायचं याच्याशी. मला लग्न करायचं, मला लग्न करायचं याच्याशी. तुम्ही हित थांबा जरा. एवढं करू नका. तुम्ही या बसा. हित बसा. हित मी पाणी आणतो. कशाला? अरे पाणी आणतो म्हणजे इम्प्रेशन पडेल ना. काय डोंबल्याचं इंग्लिश? पाणी देताना माझ्या बोटांचा स्पर्श तिच्या बोटांना होईल. आजपर्यंत या बोटांना पेटीच्या बटनांचा स्पर्श झालेला आहे. आज पहिल्यांदा झालं तर स्पर्शातून मी माझं काहीतरी सांगेन ना, तिला भावना कळतील ना. म्हणजे आणतो. नका, लय होते हे. नवरदेव हाय, जरा हे ठेवा, रुबाब ठेवा जरा. रुबाब ठेवा. रुबाब ठेवा. जास्त होतोय. रुबाब कसा ठेवायचा? नीट जरा असं. हा रुबाब. अरे वा, रुबाब असं कोणी ओळखतं का? रुबाब रुबाब कसा ठेव? थांब. रुबाब. हा, सांग, मध्ये तुम्ही करा तुमचं. नमस्कार. दे. तुम्ही द्या आता. आता मी कशाला? म्हणून तेवढं करा फुकट. एवढंच तू आणलास, पुढे मी द्यायचं. मग कशाला? मी आणलं असतं ना. मग चला करा. धड होते. नाही काय होत. मालक मला पसंत करतील ना ते. करतील. मालक पाया पडते तुमच्या. जरा चांगलं माझं तेवढं स्वप्न पूर्ण करा. जा चला. बघ ती त्याच मला नाही पाणी सांगते. मालक जरा भांबावून गेले ती. बाजू नका, हातात द्या तिला. हातात पियानार. हातात द्या. काय करताय तुम्ही? काय करत आहे? मालक जास्त करू नका. मालक पाया पडा. मला लग्न करायचं. म्हणणार सगळं होणार. मला आवडली. मान्य आहे, पण असं लगेच एखाद्या काय पडत आहे ना? माफ करा. मालक आहेत की नाही, थोडे भांबावले ती. माफ करा. मी पुसून करते. ते रावत आहे. करा. रावत आहे. नमस्कार. नमस्कार. मी हे आहे, शेवंत आहे मी. नमस्कार. मी हितच असते. नमस्कार. हे आमचे मालक आहे ती. नमस्कार. स्वराधीश पंडित. हे आपले गुंड्या भाऊचा पोपट आहे तुझा ना. गुंड्या भाऊचा पोपट. गाणं पोपट नाव आहे. गुंड्या भाऊचा पोपट कुठला आणलाय? तेच आहे ते. मी गाणं पोपट स्वरादेश सुमार या चौघुल्या. हे आहे ते. आपण मैं पे स्वामी पृथ्वी कुमार श्यामलन सूर्यनारायण रुद्र प्रताप एलमपल्ली कृष्णवल्ली वृक्षवल्ली आमा सोयरे साजरे वनचरे श्रीवल्ले. एवढी माणसं आलेत, मग आधी सांगायचं. 4 खुर्च्या द्या. येऊ दे खुर्ची लावा. माझं नाव हे तुमचं नाव आहे? आमा आपण नावामध्ये थोडंसं ते वृक्षवल्ली वनचरे हे मराठी गाणं ऐकल्यासारखं वाटलं मला. कदाचित तुमची आत्या 2-3 महिने महाराष्ट्रात राहून गेली असावी. म्हणजे फालतूचा विनोद करू नका मालक आमचे. आणि ह्या या माझा मुलगी चारुलता. एवढंच एकदम सुटसुटीत नाव वाटलं मला. आवडलं. चारुलता मी चारुलता पी स्वामी पृथ्वी कुमारन श्यामलन सूर्यनारायण मणिकुमार अय्यर एल्लमपल्ली कृष्णवल्ली वृक्षवल्ली आम्हा सोयरे साजरे वनचरे श्रीवल्ली मंदार चोळकरन भट. एवढं मोठं नाव आहे.
अरे बापरे, तुम्ही खरं तर यायच्या आधी सुरू करायला पाहिजे होतं, म्हणजे येईपर्यंत संपलं असतं. वेळ कमी असतो. नका फालतूचे हिंमत. ते मालक जरा हे आहे ती हे छान आहे पण हे मस्त आहे, मुलगी मस्त आहे. या मुलाला प्रश्न हा, विचार बोला, विचार. ते नाव काय सांगितलं? पंडित गाणपोपट सुमारिया चौगुलिया. वय 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 मी असतो. इला वय वय एज 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 वय 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 विचारते. नाही जास्त नाही, म्हणजे इला तरी एक किती कमीच आहे, म्हणजे 38 वय आहे त्याला त्यांचं. सांगितलं. थांबा तुम्ही जरा. या 38 एज असून पण लग्न का नाही केला? बिजी असते ती हो. मी आणि बिझी. जाम बिझी असते ती, ते वेळ नसतोय ती असणे, ते संगीत साधना करते ती नव. रियाज चालू असतोय मला सकाळ बोलू दे, मला दुपार बोलू दे. संध्याकाळ रात्र पर फाटेपर्यंत रियाज चालू असतोय त्यांचा. फाटेपर्यंत नाही, पहाटेपर्यंत. नीट बोल ना. त्याच्यामुळे त्यासनी लग्नाचा विचार बी त्यांच्या मनात आला नाही बघा. सुपाऱ्या पण असतात. आणि मी सांग तर सुपाऱ्या बी असतात त्यांच्या. आता परवा त्यांनी एक सुपारी केली, परवा कितीची सुपारी मारली? 5 लाखाची सुपारी. 5 लाख. 5,000 ग, 5 लाख कुठं? 5,000 बरं, मालक याच्यावर थांबले नाही ती हो. हे काढलंय त्यांनी, गुरुकुल काढलंय स्वतःच. या गुरुकुला असत 250 विद्यार्थी आहेत बघा. एक आहे. आणि ते हे प्रत्येक ह्याच्या पाठी विद्यार्थ्याच्या पाठी 50,000 त्यांना वार्षिक मिळते. अगं नाही ग, एवढ्या कुठे का नाव स्टुडंट. 250 स्टुडंटच्या मागे प्रत्येकाचं 50. व्हेरी गुड. आम्ही चारू लतासाठी असं व्याले सेटल नवरा बघत होतं. व्हेरी गुड. तसेच आहे ती मी हे. तसाच आहे. तुम्हाला पाहिजे तसे आहेत. मग चला आपण लग्न करू. आवडले मला नाही लग्न. चव घालवू नका, मालक पाया पडते वाढते. चारू लता तुला आवडेल यांचं गुरुकुल पुढे न्यायला? सॉरी. सॉरी काय म्हणायचं त्यात? It's okay. हो म्हणाले हो. हो म्हणाले, हो म्हणाल मग चला. हो म्हणाले. अरे ते हो म्हणाले, कशाला वेळ घालवायचा? पंडित पंडित ऐका माझं. या चारू लताला पण काहीतरी प्रश्न विचारायचा. विचारा विचारा विचारा. तुम्हाला काय आवडत? तुम्ही मालक नका हे करू. आपा जाई निघून हातची. तुम्हाला जनरली काय आवडत? संगीत. संगीत क्षेत्राला मी स्वतःला वाहून घेतलेलं आहे. व्हेरी गुड. संगीत माझं अंतिम ध्येय आहे. व्हेरी गुड. आमचं चारू लता पण तसंच असतं. त्याला संगीत आवडतं. ते शास्त्रीय संगीत शिकलेलं असतं. काय सांगता? हा. ओ हो हो, कुणाकडे शिकलात? पंडित अरवली. ओ हो, अरवली. तुम्ही ओळखत होते? हो, वाशीच्या पुढे. या ऐरोली. ऐरोली. होय होय, हे या कोण? वेगळे पंडित अरवली कुमार मुत्तुस्वामी कृष्णन शंकराभरण. ते तरीच म्हटलं. या हो, साऊथच्या हो, गायक असतात. शंकरराव. तुम्ही ओळखत होते? हो हो हो, आम्ही टॉपचे इकडे साऊथला एकत्रच होतो. माझं पण तिकडे गुरुकुल होतं साऊथ. साऊथ मध्ये तुमचं गुरुकुल असत? हो हो, अयो हो. कुठे? चेन्नई का कोची? नालिम लाडू. तामिळनाडू. तामिळनाडू. भांबावले ते. ते पण छान आहे. हे गाऊ आवडतं गाणं? आवडतं त्या गात पण चांगलं. गाता चांगलं? मग दाखवा एखादं सुंदरशी एखादी गाणं छान दाखव. बीन छेडली तर. हा, चारू लता या गाणं गा जपन गा. गायला येतं म्हणजे अगदीच म्हणजे आपलं. हा, आंबा या. 1 2 3 स्टार्ट. अयो सॉरी. अयो आप्पा सॉरी. काय हे? सॉरी झालं असं तर सॉरी. त्या चारू लताचा थोडासा प्रॉब्लेम असत काय आहे. प्रॉब्लेम या गाणं गात असताना अंगीभूत डान्स करत आहे. म्हणजे? या नाचता तुडवता. त्याच्यामुळे त्याचं मैफिल नाही होत. त्या एकदा त्या तानपुरा वाल्याला तुडवला. ते गात ते नाचायला लागत आणि मग सगळं बाहेर पडत. हे मस्त आहे. नाही हे ठीक आहे, मला आवडली आहे. काहीतरी वेगळेपणा हिच्यात. काहीतरी वेगळेपणा हिच्यात. मला लग्न करायचं हिच्याशी. मला लग्न करायचं हिच्याशी. थांबा. मला पसंत आहे ही. थांबा 1 मिनिट थांबा. तुम्हाला आवडले होय? मला हे प्रचंड आवडली आहे. थांबा जरा, एवढं नका करू. तुम्हाला बी आवडले हो आमच्या मालक? आवडले. या मुलीच्या बापाला पण काही प्रश्न विचारायचा असत. अरे तू कशाला आलास? काय? पंडितजी शिकवणी अरे खड्ड्यात गेली शिकवणी. जा ना, तू कशाला आलास तू? नाही तुम्ही सांगितलंय शिकवणी मिस नाही करायची पंडितजी. गेल्या 1.5 महिन्यानी येतोयस. निघ रे तू. नाही, एक मिनिट पंडित. या कोण असत आहे? नाही हा हाय दुर्लक्ष कुमार.
पंडित पंडित या कोण या बॅट कमी ना अरे नाही रे ते हे याला नका ना आणू या पंडित तुम्ही बसा हा नकोय ना मला इकडे बॅट चाललंय हो म्हणालेला आहे. मालक बस तू कोण आहे असं तर मी यांच्या कुल्लू गुरुतला शिष्य आहे. कशातला आहेस तू शिष्य कुल्लू गुरुतला कुलगुरू कुलगुरू असा शब्द आहे म्हणते वेळा कुलगुरू 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 आम्हा ते गुरुकुल असत कुलगुरू नाही बोला तीनदा गुरुकुल गुरुकुल व्हेरी टॅलेंटेड बॉय तो या गुरुकुल मधला असत नाव काय असत मी बारके उस्ताद पिल्लू पोपट दत्तू मोरे. कोण रे कोण पिल्लू पोपट मी पिल्लू पोपट कुठून काढलं असेल आणि पण- उस्ताद स्वतःला म्हणतो उस्ताद म्हणतो कशी पिढी आहे बघावं स्वतःला उस्ताद म्हणते आणि ते चांगलं असत त्याच्यामध्ये त्याची मोठी स्वप्न दिसत मला पंडित वाच त्या दिसत व्हेरी व्हेरी गुड जास्त सांगितलं का गायला तुला डायरेक्ट कसा सुरू करतोस थांब टॅलेंटेड असत नाही रे, आहे, गोड आहे पोरगा गोड आहे तसा पण एकच स्टुडंट आलं बाकीचे 249 स्टुडंट कुठे असत आहेत ह्यो थोडा ढा आहे सगळ्यांमध्ये म्हणून त्याची शिकवणी वेगळी घेतात ती बाकीच्यांची वेगळी घेतात ती माल हे हा ते हा जरा फोकस करायला म्हणून एकट्यालाच बोलवले नाही नाही टेपा लावलाय त्यांनी. या पा गुरुकुल सुरू झाल्यापासून मी एकटाच येते. जरा तू कशाला बोल ह्याचं म्हणा घेऊ नका तुम्ही विचारा ना तुमचं तुमचं चालू द्या पिल्लू पोपट आहे त्याच्यावर काय लक्ष देत आहे या तुमचा शिष्य असत हो हो मला याचं गाणं ऐकायचं असतं कशाला ह्याच्या काय गाणं ऐकायचं आहे मला याच्याकडून गाणं ऐकायचं असतं नाही नाही ह्याचं नको त्यापेक्षा ते जे 249 आहेत विद्यार्थी त्यांचं इल्ला, मला याचं गाणं ऐकायचं असतं नाहीतर आम्ही निघतो नाही, 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 हो. असं करू नका हो. जाऊ नका हो. थांबा ताई मी गातात ते गातात या बस गाणं- बस हा गा. पंडितजी पाय. चल रे ठीक आहे रे या मला अलंकार गाऊन दाखव नाही अलंकार नाही जमणार त्याला अलंकार खूप कठीण आहे येतं मला येतं मला. अरे नाही ना जमणार तुला मला अलंकार ऐकायचं असतं अलंकार गाऊन दाखव हा सारे गप बसा शनपण करू नका सारे गप बसा तुमच्या तो शनपण करू नका अरे गप बसा दुःख शनपण करू नका. या गाणं तुम्ही याला शिकवलेलं असत नाही या गाणं तो गात असत मस्त गायलास मस्त गायलास उद्या पण ये हा? हे माझी 6 महिन्याची फी देत नाही हा बापाला जाऊन सांग 6 महिन्याची फी दे म्हणून हे शिकवलं तुला मी माफ करा आपण ते 249 जे आहेत हा. त्या विद्यार्थ्यांपैकी आपण परवा जर भेटलो त्यांना आपण सांगूया गायला मला आता कोणाचं दुसऱ्याचं गाणं नाही ऐकायचं मला पंडित तुमचं गाणं ऐकायचं ते गातात ती हा, मग मी गातो ते चांगलंच गाते ती लंग्या रे साऊथ गाय. इंडियन गाणं ऐकायचं या तुम्ही येतं तामिळनाडू साऊथ इंडियन येत नाही हे साऊथ इंडियन थांबा तुम्ही साऊथ इंडियन येते या त्यासनी सगळ्या भाषेतली गाणी गात्यात ती बी नाचत्यात ती बी नाही मालक आहेत चांगलं या गावनं दाखव तामिळनाडू मध्ये तुम्ही संगीत मैफिल आणि कुलगुरू आहे हा. तुम्ही आता मला आता गावनं दाखव मालक गाणं गा साऊथ इंडियन नाही लग्न करायचं आहे ना साऊथ इंडियन गाणं गावनं दाखवा नाही तर या लागणं मॉडेल नाही, हो, असं गातोय, करू गातोय, नका हो. पोरगी चांगली आहे तुमची आवडली मालकासनी साऊथ इंडियन गाते गाणं ती. गेले आता गेले मालक गा पड्डीशी पोरगी घे साळंगी बंगळे मंगळवारी शणका नंदोडे शंकताडे मालक हे गाते ती चांगलं या मालक या साऊथ इंडियन गाणं तुम्ही गावाला आता हा, ते गाल ते- या पंडित नसता या नल्ला पंडित असता पोट बोललेला असता नाही, नाही, या लागणं मॉडेल नाही, ऐका, ऐका. अरे, ऐका. चालू आता चला आता अरे पण लग्न करायचंय नाही हो. ऐका रे. अहो, एकदा ऐका की अहो, यार. ताई- काय करायचं? ताई एकदा ऐकून एकदा ऐकून जा काय हो, त्यासनी त्यांचे आहे त्यांच्या कला आहे हो पुन्हा नव्यानं स्किट करूया या नशीब फुटकाय माझं घासते आता 2 वाट्या घासते 1 चमचा घासते तेवढंच काम करते माझं सपन धुईला मिळवलं सगळं ए शाळुंगी नंदुई
रसिक प्रसाद दा यांचा शहाणपणा तुम्हाला कसा वाटला? हा हिंगाच्या डबी एवढा जीव माझ्या मिठीत मावेल का? सई. क्वालिटी परफॉर्मन्स होता. पीपी मला तुझ्याकडनं थँक्यू एकदा परत ऐकायचं. विशेष होतं थँक्यू प्लीज. थँक्यू. क्रेझी क्रेझी. मला असं वाटतं की आज दोन लोकांनी दे हॅव स्टोलन द शो, समीर दादा आणि आमिर दादा. मला असं वाटतं तुमची केमिस्ट्री आज भन्नाट होती दोघांची. सॅमी यू आर क्रेझी मॅन अँड आय लव्ह यू. मजा आली. थँक्यू थँक्यू थँक्यू. वा, वा, वा. मंडळी, एका नाटकाच्या तालमीमध्ये रंगतंय एका ब्रेकअपचं नाटक. चला मग आपणही सज्ज होऊया हास्याचा तिसरा अंक अनुभवण्यासाठी. जो घेऊन मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. ए प्रिया, आरामात बस, खेळ लागतील. फिनिशिंग नाही केलं, पवारचं काम आहे, बेभरोशाचं आहे. अंदाज घे जरा. नाहीच बसू. ए बन्या आहे. अरे या मुकुटाचं काहीतरी बघ ना, असं तोंडावर येतोय रे तो. काय काय सांभाळायचं, मुकुट सांभाळू की कॅरेक्टर सांभाळू? अरे पाम्या, तुला देतो ना त्यात स्पंज टाकून उद्या टाईट करून. आजच्या पुरती ऍडजस्ट कर ना. तालीम आहे काय, प्रयोग आहे आज आपला. सगळं काय प्रयोगाच्या वेळी देणार तुम्ही? हा, प्रत्येक वेळी प्रयोगाच्या वेळी मला आत्ताच्या आत्ता पाहिजे. चल, तुला आत्ताच्या आत्ता पाहिजे ना, मग स्वतःच घेऊन ये जागा. उद्या देईन मी. जास्त बोलायला लागलाय तू. आता पम्या आदा बने भाई कशाला चावचाव करतोय भाई? भाई पॉझिटिव्हिटी ठेव ना भाई. भाई लक्षात ठेव, युनिव्हर्स नेहमी ताताच तू बोलत असतो. ए, तू युनिव्हर्स कडे काय मागितलं होतंस माहितीये ना? काय? मला ऍक्टर व्हायचंय. हा मग रोल कोणता करतोयस? नावाड्याचा. ठीक आहे, तू काय मागितलेलंच माहित आहे ना? काय? कंपोजर व्हायचंय. झालास काय? टेपरिया. टिपी ठेवतो AR रेहमानची. मला काय बोलतोस तू? मला काय बोलतोय? कुणाला बोलू? हे धोतर बघ एवढं शॉर्ट दिलंयस. हा, तालमीला प्रयोगाला सगळी एसी तर धोतरात घुसते. ए, एसीची हवा नाही घुसत. मग? तुला वाक्य आठवणे ना, ते घुसतो तुझ्या. गप लक्षात ठेव जरा, वाक्य पाठ कर. बरोबर आहे, तोंडाला बरोबर आहे. किव नीट सोड. हा, मी नीट सोडतो, कळलं ना? सोड ना किव नीट. हा, बस झालं तुमचं. सॉरी दादा. हा, उगाच बोलतोय. ए बन्या, काय रे? कर ना काहीतरी लवकर यार, या मुक्ताचं प्लीज यार. अरे देतो ना उद्या तुला व्यवस्थित. प्रयोगाच्या आधी सगळं व्यवस्थित देतो मी. मोठे नखरे आहेत. हे विधभर रोल आहे आणि हातभर माज आहे. काय बोलली ग? काय बोलले? काय बोलली तू आता? काय बोलले? काय बोलली आता तू? काय बोलले? काय वाफा गेला तोंडातून? मला बोलली म्हणजे- कशाला बोलतो? काय बोलतो? ऐकलं म्हणजे काय बोलली तू आता मला? तुझ्याशी नाही बोलत आहे रे. त्यातला माझे मला. अरे चल, तुझ्याशी नाही बोलत. मला बोल नको. मला दुसरी कामं नाही आहेत. काय दुसरी कामं नाही म्हणजे? दे गप्प ने. बसा रे. गप्प बसा. हा अमीर, अरे कधी पाठव. एक मिनिट. अमीर भाई, क्यू पाठवा लवकर तू मला. अरे पाठवलेस म्हणजे काय? 2 क्यू पाठवलेस तू अमीर. 20 क्यू आहेत एकांकिकेत. कधी पाठवा? अरे तो बने लॅपटॉप घेऊन स्पीकर घेऊन बसलाय तिकडे. मी काय करू? बने काय करणार आहे? की वाजवणार, लॅपटॉपवर बटणं वाजवणार आहे? मेल केलंय म्हणजे? आमिर मेल केलेस ना तू? 3 मेल केले आहेस, त्यात अटॅचमेंटच नाही आहेत. त्यात फक्त यूज दिस चिअर्स असं लिहिलंयस तू. आता यूज दिस चिअर्स वाजवू मी? हा, प्लीज पाठव ना आमिर. असं कसं झालं म्हणजे? तू अरे शेअर मार्केटचा, तुला मेल पाठवता येत नाही? तुझं झालंच नाही आमिर. नको ना हे आवाज लावूस आता. नको रे. काय झालंय तुझं आमिर? सांग ना. हा, ऐक, मला संध्याकाळपर्यंत पाठव बाबा. निदान ते पाण्याचे आवाज वगैरे, विजेचे आवाज वगैरे तरी पाठव. प्लीज पाठव. हा गाडी चांगली आहे. हा चल. अरे पेढे पाठव नको, मला क्यू पाठव. हा चल, ठेव फोन. ह्याचं काय आहे? अरे ते काय आहे? पवार ना दुसऱ्या कॉलेजचं सेट करायला गेला. त्याला बघतो मी नंतर. 90% काम झालंय बोलला. 90% राहिलेलं दिसतंय मला हे. ए मंदार, त्या बाबूला बोलव आणि सगळं करून घे. आधीच सांगतोय मी. बोलवतो. मी करून घेतो. करून घेतो. चला. तुम्ही का बसलाय? ते तुझी वाट बघत होतो. माझी वाट बघ. मी झालं ना डिरेक्टर, झालं बसून नाटक. काय सांगितलेलं? लेट येणार आहे, जरा रिहर्सल करा. वाक्य तोंडात बसतील पण नाही.
नाही ओंकार सर, ॲक्च्युली तुम्ही आल्यावर एवढ्या ॲडिशन भरताना मग ते तोंडात बसले नाटक पुसायला वेळ जातो म्हणून आम्ही थांबलो. पम्या डेंटिस्टकडे जाऊन या. का? दात आलेत प्लीज चल. आणि हे ओंकार सर वगैरे काय? नाही ॲक्च्युली मी तुम्हाला रिस्पेक्ट दिला कारण मला माहिती आहे तू माझा मित्र आहेस, तो बाहेर, पण ह्या हॉलमध्ये तुम्हाला डिरेक्टर आहे, तो ॲज अ रिस्पेक्ट, डिरेक्टरचा रिस्पेक्ट म्हणून मी तुला ते सर बोलतोय. चल 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 चला सीन करा चला. हे पाणी दे रे. दादा दादा मी देतो. आता यांचं ना डेंजर फाटलंय. हा या दोघांचं. चालतं रे त्यांचं ते नाही नाही ऑन ऑफ असतं. अरे नाही दादा, डायरेक्ट ब्रेकअप झालाय. एवढं? हा ब्रेकअप डायरेक्ट, म्हणजे संबंधच दादा तोडलेत. गिफ्ट दिले होते ना एकमेकांना, ते पण रिटर्न केले. व्हॅलेंटाईनला चिंगम खायला दिलेलं, ते पण मागितलं ना तिनं. तू टेन्शन नको घेऊ. हा नाही दादा. तुझी वाक्य पाठ आहेत ना? हो हो दादा. हा ती तशीच ठेव. येस येस हा दादा. मी बघतो. हा जा चल. ए चला रे गाईज, नीट करा. 2 दिवसावर प्रयोग आहे. हा मस्त करा. कॉन्सन्ट्रेशननी करा. 3 C लक्षात ठेवा. कॉन्सन्ट्रेशन, कमिटमेंट, कन्व्हिक्शन. हा दादा मी तू 4था C आहेस. विचार कर. चला रेडी. फोकसनी करा, नीट करा, छान करा प्लीज. फोकसनेच करते. हा. माझ्या शेजारी गाढव असलं तरी मी फोकसनेच काम करते. बरं बरं. आणि ओंकार सर, माझ्या बाजूला दगड आणून जरी उभा केला ना तर मी त्याच कन्व्हिक्शनने काम करतो. चला दगड. तो रोमॅन्टिक सीन घ्या. तो राजपुत्र राजकन्या आलेले असतात आणि हा इथे नावाडी बसलेला असतो. तो सीन घ्या. चला डायरेक्ट तो. डायरेक्ट तोच हागताय तुम्ही. करा. तो करायचाच आहे का? तुला प्रॉब्लेम आहे का? मला काही प्रॉब्लेम नाही. चला. ओंकार काय डब्याला जाऊन येऊ काय? आत्ता? जोरात लागलाय. अरे सीन मगाचपासून काय करत होतास? अरे मी सकाळी 7 वाजल्यापासून आलो तालमीला. हे कोण वेळेत नव्हते आले. मी एकटा होतो इकडे. बदलापूरहून 7 वाजता आलो म्हणून भूक लागली. समोर जाऊन वडापाव खाल्ले. प्रेशर आले. जाऊन नको नको बस आता. 5 मिनिटाचा सीन आहे. काही नाही होणार आहे. लवकर आलायस तर आधीच जाऊन यायचंस ना. चल बस. आता लागलं. हा चला चला रेडी. कुठे वल्लवतोयस? कुठे डायरेक्ट 2026 मध्ये चाललायस की काय आता? एडी आहेस तिकडेच थांबलायस. त्यांची वाट बघतोयस ना तू. मग वल्लव नकोस. वल्लव क्यू सोड. जे काय 2 क्यू आहेत ना ते सोड. चला रे नका रे टेन्शन देऊ. चला चला चला. हा चला. हा लाईट्स. हे राजकन्या. पम्या 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 या- काय कशाला हलतोय? कंपोजिशन काय? तू तिकडे खांद्यावर हात ठेवून आहेस ना बाबा. तिकडे पार आहे गामोगचा, वनवंतरीचा. तिकडे उभा राहा. ओंकार सर, मला जरा वाटलं की मी ए भाई ए तुझं वाटणं ना मुकुटात ठेव तुझ्या. 2 दिवस राहिले. ऐका हा. मी शेवटचं सांगतोय. 2 दिवस आहेत प्रयोगाला. हे वाटणं बिटणं आहे ना सगळ्यांनी आपापल्याकडे ठेवा. हा काय? आणि तू रे मला नाही दादा काय वाटलं. तुला वाटू दे. तुला वाटलं पाहिजे. करा रे नका रे. चल रे तिकडे जा रे. मी करतेच आहे. हा हा चला. हात ठेव आणि त्याच इंटेन्सिटीनी घ्या वाक्य. चला. खाली जाणार आहेस आता? ठेव. नीट ठेव रे. डिरेक्टरने ठेवायला सांगितलं म्हणून ठेवते. मला काय हाऊस नाही इथे. करताय का आता? करताय का? करताय का? हा हा. हे राजकन्या, हे आकाशात विहार करणारे विहंग, ही श्यामल संध्या आणि माझ्या समोर तुझा हा श्यामल वर्ण. सांग सांग मी काय पाहू? सांग मी काय पाहू? या मावळतीच्या छटा पाहू की तुझ्या डोळ्यातल्या विभ्रमाच्या डोळ्यातली घाण काढते रे ही. अरे डोळ्यातली घाण काढते ही. काय चाललंय शिनी? का डोळ्यातली घाण काढतेस तू? ही काय वेळ आहे का डोळ्यात घाण यायची? डोळ्यात घाण्याची काय वेळ असते का? नको ना असं करू. अरे नाही करणार मी प्रयोगात. मी काय तेवढी बिंडूक आहे? आता अरे मग झालं प्रयोगात ते. जे करणार आहात ते आता तरी दाखवा. हा सांग हे. चला हा. करा. कंटिन्यू करा. हा कर. चल कर. कोण असतेस तू? भाई असते त्यालकर राजकारणासारखी उभी राहा. चल. याला चला ना रे. ए नका ना माझा पेशन्स. सॉरी ओंकार सर. हे राजकन्या, या राजपुत्राला मनातलं
अरे ही कोरड्या डोळ्याने बघते रे ओमकार सर माझ्याकडे. हाच म्हणला ना दगड अशी- ही कुठली- कॉन्सन्ट्रेशन होईल. हा? आता घे दगड, कॉन्सन्ट्रेशन कर ना आता. मग बाहेर जा, हे दगड ठेवा इथे समोर, मी करेन माझं काम. तू नाही सांगायचं. थांबा रे, ए, तू नाही. थांब. एक मिनिट. गप्पा बस, इथे ये, ओंकार, इथे ये, तू इथे ये. डिरेक्टर आहेस. हो. तू मला सांग, मी कुठल्या ऐऱ्या गैऱ्याचं ऐकणार? ऐरागैरे नाही, प्रथमेश शिवलकर नाव आहे ऐरा माझं. गैऱ्याचं ऐकणार. प्रथमेश शिवलकर नाव आहे. ऐरा गैऱ्याचं मी ऐकणार. प्रथमेश शिवलकर हे ऐरा नाव गैऱ्याचं- आहे. रे मी ऐरा गैरा मीच प्रथमेश शिवलकर. गप्पा बसा. या इथे इथे रे इथे इथे. सांगिला तुला सांगितलंय ना मी, कशाला ती तसंच करते. ती करेल ना प्रयोगा, तुला काय करायचंय. अरे मग तिला का घेतलंय आपण? ज्या प्रश्नाची उत्तरं तुझ्याकडे आहेत ते प्रश्न मला नको विचारू. हा कसा आलेलास माझ्याकडे? हे बघ मी बोलायला लागलो ना 4 दिवस थांबणार नाही मी. हा हा करतो तिला चल, सांगतो. कर कर नीट. सॉरी सर, करतो. माझं झालंय, तिला तिचं घ्यायला सांग. हा मी घेते माझं. एकच मिनिट, काय झेंडा पकडलाय? मला कळत नाही. मंदार मी ओरडायला आल्यावर तू हसतोस का मला कळत नाही. नाही दादा, विनोदी वाटतो मी ओरडताना. नाही नाही दादा, नाही. ठेवून देते खाली. डिटेलिंग म्हणून कसलं डिटेलिंग? हा त्याचे हात दुखत असणार ना, वल्लो किती वेळ असं पकडून ठेवून. हे बघा मंदार, तेच दादा. नीट वागा, सगळा राग तुझ्यावर निघेल. नाही नाही. हा चल चला ए कंटिन्यू, पुढचा डायलॉग तुझा आहे. चला. ए नीट बघ रे, नीट बघ. नीट बघ माझ्याकडे. नीट बघ, याला नेहमीच नीट बघायला बघतो सांग. मी. याला नीट मी नावाड्याकडे बघून डायलॉग घेते. नावाड्याकडे बघून, राजकन्या नावाड्याकडे बघून डायलॉग घेणार आहे. अरे राजपूत बघ ना, कसे पण असतील डोळे अरे पण बघ. ह्याची डोळे बघून रोमॅन्स सुचत नाही रे. रोमॅन्स माय फुट. या डोळ्यामध्ये रोमांस नाही दिसत आहे. नाही दिसत. कालपर्यंत दिसत होता, आधार दिसत होता, प्रेम दिसत होतं, सगळं दिसत. आता तुला रोमांस नाही दिसत आहे. आता काय दिसतंय सांगू? काय दिसतंय? तुंबलेला गटार दिसतंय, गटार. तुंबलेला गटार. मग तुझ्या डोळ्यात काय मला अभिनयाची प्रेरणा नाही मिळत? अ? तो थोबाड बघितलं काय कधी आरशात जाऊन? कसं आहे माझं थोबाड, ते इडलीचं आंबवलेलं बॅटर असतं, असं थोबाड आहे तुझं. माहितीये काय? पीठ घेतलं ना पीठ, आणि तसं असं असं करून डायरेक्ट दरवाजावर मारलं ना की जो आकार येतो ते थोबाड आहे तुझं. अरे सांगते थोबाड आहे माझं. असंच थोबाड आहे आता ना तुझं. लायकीवर आलास ना, टॉक्सिक मेल्या, टॉक्सिक आहेस. मी टॉक्सिक आहे. हो. मी टॉक्सिक आहे. कालपर्यंत मला काय बोलायची माहितीये का? तू माझं कॉन्फिडन्स टॉनिक आहे. आली माझी टॉनिकची बाटली, आली. मी टॉक्सिक आहे. फुटली टॉनिकची बाटली फुटली. हा? अगं राजकन्या आहेस तू, काय चाललंय हे? अरे जरा तरी वागा यार तसं. तू का उभा राहिलायस? नाही माहित दादा, आपोआप आलो. अरे बस ना खाली. येणारच काय जरा? ए बाबांनो, हिला माझं आहे, माझं पाठ ए, आहे. ऐका आता मी शेवटचं सांगतोय. तुमच्या जे काय झालंय ना मला सगळं माहितीये. काय माहितीये? काय माहितीये? ब्रेकअप झालंय ना तुमचं, माहितीये आम्हाला. हेही सांगितलंस तू तू? सांगितलं. अरे हिच्या ना पोटात काय राहतच तुला नाही. हेच हाच पाहिजे ना, तुला उडता पंची व्हायचं ना तुला. आपला उडता पाहिजे. काय तोंडे रे हिच्या, चल निघ, चल. मला काय करायचं हिच्यावर? ओय अरे दादा, मी सांगितलं आणि तुम्ही नका भांडू. पोरं भांडतात असं वाटतंय. मजा नाही रे दादा. मजा करायला मला नको सांगू सेक्शन. नाही नाही दादा, ते तालीम राहते. त्याला सांगा. तुम्ही बसा इथे. हिला सांग रे. ऐक काय 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 याच्या काय शेजारी नाही बसणार मी इथे बसणार. चल मला पण हाऊस नाही, मी इथे बसतो. चल जा चल. अरे माझा ऐकाल का दोघही? मला मान्य आहे तुमचा ब्रेकअप झालाय, होतं असं होतं, काही प्रॉब्लेम नाही. मोगले आझम बघितलाय तुम्ही? मोगले आझम माहिती आहे? मला माहिती आहे, तिला विचार. मला माहितीये. ऐका, मोगले आझम मध्ये दिलीप कुमार आणि मधुबाला यांचं जरा वादविवाद चालू होते, पण ते सिनेमात दिसले का? स्क्रीनवर आल्यावर दिसले का आपल्याला? नाही. स्क्रीनवर आल्यावर केमिस्ट्री बघा, त्यांची बॉन्डिंग बघा. तसं करा रे. काय करताय तुम्ही? बरोबर दादा. जब वी मेट, ये जवानी है दीवानी, तलाश. नाही, तलाश मध्ये नव्हते काय. गप्प बसा. करा रे. चला पटकन करा. काय करायचंय ते करा, लवकर करा. हे बघ ओंकार, मी नाटक करायला रेडी आहे, पण मला ना हा राजपुत्र नकोय. मला पण काय हाऊस नाही आली तुझ्यावर काम कर. हिला सांग रे. गेली याला 4 वर्ष करतोय इथे मी थिएटर. ही मला आज आली आणि शिकवते. मला हा राजपुत्र मी नको. करणार चल चल नाही. निघ चल. हा राजपुत्र असेल ना, मी करणार नाही. दुसरा कोणी चालेल मला. हा मंदार पण चालेल. मी नाही याच्यासोबत करणार. मला नकोय मला. नाही करणार. नाही, हा जर असेल ना, ही मीच चालले. जा जा चल. हा, थांब चल, का बाई. चल. अरे जाऊ दे रे. थांब. अरे जाऊ दे रे. ओंकार जाऊ दे. पाम्या इथे काय ते ये, सगळं घेऊन येते ते घेऊन. काय
हे अडकत राहते बनेला बोललोय 1000 वेळा कर म्हणून. ऐक, आपल्या कॉलेजचं नाव काय? कावळेकर कुसे महाविद्यालय. या कॉलेजमध्ये हिच्याहून सुंदर मुलगी आपल्याला मिळेल? नाही. पण राजपुत्र मिळेल. तू नावाडी करतो? मी कर. हा अरे ऐक ना ओंकार. हे घे रे, तू राजपुत्र अरे यार मी आहेस. राजपुत्र आहेस. थँक्यू युनिव्हर्स. चल चल. हे पण देतो थांब आता सगळं. नको सगळं देऊ आता. चल कर, ये इथे. हा, हळू ये, हळू ये. हा. पम्या आला. भाई फक्त तुझ्यासाठी करतोय. आपलं हे कनेक्शन आहे म्हणून करतोय. चल, चल. रंगभूमीचा सच्चा सेवक आहे आपण. चल चल, रंगभूमी दाखवेल तुला. ये चल ये. हे कुठे आहे ते? ये मंदार ये तू छान करशील राजपुत्र ये. हा. ए ऐके मंदार, स्क्रिप्ट आहे? पाठ आहे का? नसेलच पाठ. तुला तुझे डायलॉग पाठ नाहीत. हे कसे असतील? हे घे, वाच, बोल. काही टेन्शन घेऊ नको, करू आपण. येस येस दादा. हा चला. इथे इथे हात ठेव, माझ्या खांद्यावर हात ठेव. दादा मी नाही. तिकडे काय बघतो? इथे हात ठेव, असं ठेव. नको असा नको 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 काय धर. ए प्रिया, मी सांगेन त्याला काय करायचं. हा मी ब्लॉकिंगच सांगते त्याला. मी आहे की नाही दिग्दर्शक म्हणून तुझं नाव लावू हा? नको ना? थांब, दादा त्या साईडला नको, थरथरायला होतं. असं ठेवतो. ठेव काय ते कर. थांब, मी सांगतो तुला. हा चला. काय आवून येतो ना डब्याला लगेच. सीन सुरू व्हायच्या आधी का तुला डब्याची आठवण येते? मध्ये हा मी जेवढा टाइमपास केला त्यात जाऊन यायचं ना. तू जवळ आलास की भीती वाटते. चल बस आता नाही. मंदार सुरू कर. हा हे लवंग. आधीचं अख्खं वाक्य दाता खाली ठेव. अरे काय वाक्य आहे? काय वाक्य आहे? आकाशात विहार करणारे विहंग ए लवंग. सॉरी. घ्या तिला राजपुत्र हवा होता ना. घ्या तो घ्या राजपुत्र घ्या. करेल करेल राजपुत्र करतायत. मंदार करेल करेल. मंदार ताई नको. मंदार स्क्रिप्ट घे, वाच. येस वाच. येस 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 दादा येस. हात ठेव इथे. हा लग्नात विरारला जाणारे पलंग. कोण आहे? राजपुत्र कोण आहे? उल्हासनगरचा फर्निचर वाला आहे का? कोणाला घेऊन चाललाय तो? नाही दादा नाही. शेवटचं. ऐक ना ही स्क्रिप्ट आहे ती. ही घे आणि असं बघ आणि वाच. असं का करतोयस? माहित नाही दादा पण होतं माझ्याने ते तसं. नको करूच. नाही करत. करेल तो. गाड्यान मी तुला कुठेतरी. नाही करत दादा. ओंकार ओंकार करेल तू करेल. वाच. दादा ते विहंग म्हणजे काय फक्त सांग ना एकदा. तुझा बाप विहंग म्हणजे? विहंग म्हणजे पक्षी राजा, पक्षी. मग पंची बोलतो ना दादा. नको कोण आहे ना ताई यार. पंची? बोल. कोण आहे? गुंड आहे तो राजपुत्र? पंचा होय? कोण आहे पंची? लिहिलंय ते बोल. दादा ऐक ना हे मी घरी पाठांतर करतो. दुसरं घेऊ का वाक्य? हे पुढे चल बाबा. चला रे. नको घालूस ते मुकुट. वाक्य बोल आधी. आता घातलायस तर ठेव. येस दादा. या श्यामल वर्णावर पसरलेल्या या केशबाटा मला सांग मी कुठल्या छटा बघू? का हसतोयस मंदार? का हसतोयस का? नाही सॉरी आता मला सांग. का हसतोयस? दादा ते छटा वाचणार हसायलाच येतं. हसायला येतं तुला? चल निघ, चल. Sorry दादा. चल निघ. काढ तो मुकुट. ये इथे. सॉरी आता. ए ऐक हे बघ प्रिया, हे बघ ऐकून घे. तो नाही करू शकत. तो नाही. जो छटावर हसतो तो नाही करू शकत माझा राजपुत्र. ओंकार यार, अरे तू लक्षात घे ना यार. प्रिया या वर्षीची बेस्ट ऍक्ट्रेस आहेस तू. कॉम्पिटिशनच नाहीये तुला. पण केव्हा होशील बेस्ट ऍक्ट्रेस? जेव्हा समोर रिॲक्टर असेल आणि तुलाही माहितीये भम्या इज द बेस्ट रिॲक्टर. हो की नाही? हे बघ ब्रेकअप झालंय मान्य, पण जेव्हा हातात तुझ्या ट्रॉफी येईल यार बेस्ट ऍक्ट्रेसची, तेव्हा तू त्याला दाखव ना. तेव्हा तू कामात न उत्तर दे. तू विराट कोहली हो, सचिन हो. तू ट्रॉफी बघून त्याला कळेल की यार आपण बेस्ट ऍक्ट्रेसला सोडलं असं होईल ना. हो की नाही? डन. डन.
तू त्याच्याशी बोल. मी त्याला काय पण सांगतो काय, तू त्याचं टेन्शन नाही घेत. त्याला मी वाटेल ते बोलतो. मी करते. हा पाम्या, मी करणार नाही. म्हणजे बेस्ट ऍक्टरला मुकणार तर तू नाही. पाम्या, ह्या वर्षीचा बेस्ट ऍक्टर आहेस यार तू. कोणी आजूबाजूला पण नाहीये कॉम्पिटिशनला तुझ्या. कर ना यार, कामात ना उत्तर दे यार तू तुझ्या. तुझ्याकडे बेस्ट ऍक्टरची ट्रॉफी बघून तिला पण वाटेल ना यार की मी बेस्ट ऍक्टरला सोडला. विराट कोहली बन रे, सचिन बन तू. तू करशील पाम्या. तुझ्या हातात ट्रॉफी बघून ती अशी 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 होईल. तिथे सोड, तुझ्यासाठी करतो आपण. बस बस हेच हवंय रे, हेच हवंय. जा जा कर जा. मी कराल हा रोल कराल सर तुम्ही. सॉरी हा पाया ह्याच्यात नाही ना हसणार तुम्ही. नाही, नाही. वल्लव ऐकून हसायला आलं वगैरे नाही ना. प्लीज बस प्लीज सर. चला रे, ए चला चला चला, नीट करा, छान करा, मस्त पॉझिटिव्हली करा यार. आपली एकांकी काय रे, पहिलं आहोत रे आपण यार. चला यार. हा येस. ओमकार लगेच जाऊन येतो ना. अरे थांब ना यार, सुरू करताना तुला जायचंय यार, जरा वेळ थांब. चला चला. हे कृप, माझी अवस्था काही फार वेगळी नाही. तुझ्या या प्रेमाने ओथंबलेल्या नयन चक्षुंमध्ये खोल खोल बुडून जावं असं वाटतं. कसा बघतो रे यार? नाही यार, नाही होते यार. अरे आता नेहमी सारखंच बघतोय मी हिच्याकडे. नेहमीसारखं नाही बघत आहे तू. काय मग कसा बघतोय मी? कसा बघतोय? जी डोळ्यात वखवख आहे ना, हा. ती दिसते मला. तुला या डोळ्यात वकवक दिसते आता. वकवकच आहे. हा, कालपर्यंत माझ्याबरोबर फिरत होतीस. कसा संधी चिकटतो शोधत बाई? होतीस माझ्याबरोबर फिरण्याची. अरे, काही पण बोलू नको. चल रे, अरे ना बाकीच्या पोरींना पण असाच हिचा ना, चिकटतो ना. हिचा हाच प्रॉब्लेम आहे हिचा. छोट्या छोट्या गोष्टींचा ना ही तमाशा करते. म्हणून ब्रेकअप केलाय आपण हिचा. जाऊ द्या ना रे. कुठल्या छोट्या मोठ्या गोष्टी? ए, काय बोलतो? एक मिनिट, तुला कळलं ना आमच्या ब्रेकअपचं? आता तू ऐकत कुठल्या छोट्या मोठ्या हा, गोष्टी? सांग. माझ्या डान्स रील वर याने माकडाचे हसणारे स्माइली कमेंट केली रे. ओंकार, आपण गर्लफ्रेंडची मस्करी नाही करत काय? एक्स गर्लफ्रेंड बोल. झेड गर्लफ्रेंड माझा झेड गर्लफ्रेंड. मस्करी नाही करत आपण. अरे करा रे मस्करी. अरे यार तुमचं जुळतं ना, तुम्ही आम्हाला सांगत नाही यार. ब्रेकअप झाल्यानंतर सगळे येता बरोबर. आमचं कसं नका रे करू हे यार. ऐका ना. बकवास आहे रे, बकवास एक नंबर आहे. काय बकवास आहे? त्या सेजलच्या याच्यावरती तू डान्स रील वरती काय कमेंट केली? फायर. ते चालतं, हार्ट पटवतो दुसऱ्या पोरांना. अरे ही अडाणी आहे, अडाणी. फायर म्हणजे काय, ते एकदा क्लिक केल्यावर ते येत राहतं हा, सारखं. सारखं टेक्नोसावी येत बंद जरा. अरे बापरे. अरे हिचा खरा चेहरा तुम्ही बघितला नाही, मी बघितलंय हिला. अरे ओव्हर पॉझिटिव्ह मुलगी आहे ही. हो तू ओव्हर पॉझिटिव्ह आहेस. ओव्हर पॉझिटिव्ह. मी और पॉझिटिव्ह करे. मला कसं माहित असणार प्रिया? खरं कसं बोलतो रे? आम्ही रिक्षाने जात होतो ना, मी असं साधं विचारले की भैया आप किधर रहते हो, तर बोलतो काय घरी जाऊन राहायचंय का त्याच्या. अरे पण रिक्षावाल्याला कोण विचारतं किधर रहते हो? एक्झॅक्टली. कशाला पाहिजे हा रिक्षावाल्या बरोबरचा संवाद? काय माझ्या सहानुभूती गोळा करायची असते ना. अरे काय नाही रे, काय नाही. काय नाही, चल रे, काय नाही रे. करू नको काय इथे. अरे पाणीपुरीच्या गाडीवर ही गेली ना, ते 6 पाणीपुरी देतात आपल्याला. ही काय करते माहितीये? मला 7 पाहिजे. एक पानीपुरी को आपको भोग पड़ा था, वो भाजी नीचे गिर गया, पानी नीचे गिर गया, मेरे को पानीपुरी चाहिए, असा आवाज असं असतो बोलते तिचा मी, तिथे. असं बोलते मी. ए, गप्पा बसा रे. गप्पा बसा. हिला काढ रे बाहेर काढ. चल मला. तुम्ही दोघंही जा. ए, ओंकार, दोघंही निघा माझ्या नाटकातनं. दोघंही नकोत मला. अरे कपल घेऊन आपण का नाटक करतो ना, मला खरंच कळत नाही. फक्त मुलींचं किंवा फक्त पोरांचं असंच नाटक केलं पाहिजे आपण. मी गेलो तर राजपुत्र कोण करेल मग? अरे मी करेन राजपुत्र. ए बने, डब्याला जायचंय. हो. जाऊन ये आणि रेझर घेऊन जा. का? मिशी आणि दाढी काढून ये. तू राजकन्या. हा चल. अरे हा राजकन्या करणार आहे. आणि तू मी काय करू आता? 4 वर्ष तू नावाडी करायचं. 4 वर्ष. हा चल. अरे पण ओंकार, म्युझिकचं काय? हे कोण करणार? आपल्याकडे आहे माणूस. हॅलो अमीर, फुकटात म्युझिक करायचंय, करशील काय? हा आता कसा लगेच हो बोललास? वाजव. वा 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 वा, तुमच्या परफॉर्मन्स नंतर मला एकच म्हणावं वाटतंय, थँक यू युनिवर्स. भन्नाट परफॉर्मन्स, खूप मजा आली. वा प्रसादा. मस्त कॉन्सेप्ट होती आणि अफाट सादरीकरण होतं. प्रचंड ऊर्जा होती त्या सादरीकरणात आणि मला ती खूप मागे घेऊन गेली. म्हणजे कॉलेज च्या दिवसांमध्ये एकांकिका बसवताना जो माहोल असायचा तो असा अख्खा माझ्या डोळ्यासमोर परत एकदा उभा राहिला. वंडरफुल, फॅन्टॅस्टिक. मंदार, नावाड्याच्या रोलला अजरामर केलंस. आता 4 वर्ष
कॉम्बिनेशन आवडली असणार. फॅन्टॅस्टिक जे काही तू मध्ये केलंस मंदार, ला जवाब लाजवाब. ही जागा भयंकर आवडली. मी का उभा राहिलो मला कळलं नाही. आउटस्टँडिंग. पण खरंच असा एखादा माणूस असतोच तालमीत, असतोच ज्याला प्रॉब्लेम असतो आणि त्याला जायचं असतं, असा माणूस असतोच तालमीत. मला फार फार मजा आली. खूपच मला तुम्ही मागे घेऊन गेलात. मजा आली. फॅन्टॅस्टिक. मंडळी, आता इथे एक बाप आपल्या मुलासोबत करणार आहे एक डील. चला बघूया हे डील त्या बापाला किती स्वस्तात किंवा महागात पडतंय ते. तेच पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी आपल्या मंचावर आमंत्रित करूया आपल्या जत्रेतील अतरंगी कलाकारांना. हॅलो हॅलो पिपी, ऐक ना बाबा मी कुठे आहे? कुठे म्हणजे आता आहे? खाय प्यायला आहे काय? खिशात घेऊन फिरतो, जा आत बघ. काय पण बोलतात. हॅलो हॅलो पिपी, ते आज रात्रीचं बसण्याचं ते प्यायला ते कन्फर्म आहे ना? हां बरं बरं. ते खंबा कोणाकडे आहे? खंबा अच्छा मोरांकडे ठेवलायस. हरणाकडे भेटतोय ना आपण. डन डन ठीक आहे. अरे कुठं काय वेडायस काय सांगू बायकोला दारू प्यायला जातोय म्हणून. मी तिला सांगितलंय अरण्याकडे उद्या पूजा आहे, आम्ही मखर बांधायला चाललोय. हा ठीक आहे, प्रभाकडे आहे ना? हा ठीक आहे मी बोलतो येतो रात्री भेटूया. ओके बाय. खांडेकर, हे खांडेकर, अहो मोरे आत्ताच पिपीला फोन केलेला. आपलं ते रात्रीचं फिक्स आहे ना? तू बोलला खंबा तुमच्याकडे आहे म्हणून. हा, तोच द्यायला आलोय. द्यायला आलोय म्हणजे? हा खांबा घे तुझ्याकडे ठेव. अहो मोरे बरे आहात ना? अहो माझ्याकडे नाही. अहो हे बघा, एक मिनिट पकडा. रात्री बायकोला वास येऊ नये म्हणून हे बघा केवढी तयारी केली आहे. अख्खी पानपट्टी उचलून आणले. हे कुठे ठेवू घरात? अरे तर तुझा मरू दे. माझ्या बायकोन घराची साफसफाई करा घेतला नाही. तिच्या हाताला जर खांबा लागला ना, तो खाली करील आणि त्याच्यात झाड लावेल, माहिती आहे? अहो माझ्या बायकोच्या हाती हा खांबा लागला ना, तर या सिंगल मॉडने ती घरातले टॉयलेट आणि बाथरूम साफ करेल. म्हणजे दारू बोलत टॉयलेटचे डाग साफ होतात असं तिला वाटतं. ऐक, हे माझ्याने नाही होणार मोरे. ऐका माझं. अरे तू माझ्याने नाही. मोऱ्यानू काय रावलास? हा ओला ओला काय रशियन आहात? ओला काय? तर येतोय तुला काय म्हणतात? आलो. अच्छा आलो ऐका ना, अरे तू माझ्या- ठेव मोरे, माझ्या- अरे बाबा तू जपून ठेव. रात्री वांद होतील पाठी. तू ठेव. मोरे ऐका ना. आता मरतोय मी मोरे ऐका ना. अरे, मोरे हे तू शांत राहा. जाऊ मोरे हे अरे देवा, मी कुठे ठेवू हे? अहो ऐकलात का? नाही ऐकलं. काय हो? काय तुम्ही इथेच बसलात अजून? हसू नका. लॉन्ड्रीचे कपडे आणायला सांगितले होते. जातो. कोण जाणार? जातो कधी नुसतं जातो बोलता आणि एक काम धड करत नाही. आता मी घरातली पण सगळी कामं मीच करते, बाहेरची पण सगळी कामं मीच करते. तुम्ही ढिम्म बसून राहा एका जागी नुसते. असं नाहीये ते, असं नाहीये. मी काय करते इथे? अरे देवा, दिसली तुला? ऐक, काय झालं, मोरेने बायकोला साफसफाई करायला घेतलंय आणि मोरे मला बोलले, मी सांगतो तुला. काय मोरेंचं बोलताय तुम्ही? ही बॅग काय करते इथे? अच्छा, बॅगेबद्दल बोलतेस? हा? ही मंदारची बॅग. आवाज कसला येतोय बॅगेत? मी खाकरलो. खळ 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 सांगतो. खळ तुमच्या खाकरण्याचं बॅगेत ना कसं येईल? एक मिनिट. काय नाहीये. बॅग जड लागते. ऐक ना, काय नाहीये. थांबा एक मिनिट. दारू? ऐक, मी सांगतो. दारूची बाटली? मी सगळं सांगतो तुला. अहो मंदारच्या बॅगेत दारूची बाटली काय करते? बघितली का तुम्ही? दारू? ओहो, दारूची बॉटल अशी दिसते? अरे ओहो, मंदारच्या बॅगेत काय करते?
विचारतो त्याला नंतर अरे देवा परमेश्वरा ठीक आहे ऐक ना. मंदार बेवडा निघालो माझं पोरग बेवडा निघालं एवढं नाही आहे ते नशा करायला लागलं माझं पोरग थांब त्याला बघ मंदार ऐक ना त्याला नको मी गप्पा बसा बोलो, बोलो. मंदार ऐक मंदार बाहेर ये काय झालं मम्मी बाहेर ये बाहेर ये हे काय आहे? दारूचा खंबा आहे मला दिसतोय तो तुझ्या बॅगेत कुठून आला नाही माझा ब्रँड नाही हा काय बोललास काय बोला तू काय बोललास नाही माझी बॉटल नाही ही असं मला बोलायचं होतं तुझी बॉटल नाहीये ओहो दारूची बॉटल अशी दिसते काय हो बाबा मला काय विचारतोय मला काय माहिती? विचारतोयस मला काय माहिती मला सांग हा खंबा तुझ्या बॅगेत कुठून आला मला आधी पहिलं उत्तर दे मला या गोष्टीचं दारूची बाटली तुझ्या बॅगेत काय करतेय मला नाही माहित मला कशी माहित असणार ऐक ना तो बोलतोय ना नाही माहित सोडून दे ना सॅन्टाक्लॉज आला असेल ठेवून गेला असेल सोडून दे चल सांताक्लॉज कुठला सांताक्लॉज दारूची बाटली ठेवून जातो आपण बघूया तसं नंतर काय मला सांगा दारूचा खंबा तुझ्या बॅगेत कसा आला मला नाही माहित मम्मी कुठून आला मला खरं खरं सांग काय करत होतास तू या दारूची बाटली तुझ्या बॅगेत कशी आली अगं मला नाही माहित मम्मी तुम्ही का गप्प उभे ढिम्म पोरगा बेवडा निघाला आपला त्याला जाब विचारा जरा मारू नालायक मारू दारू पितो हा 12 years old सिंगल मॉल्ट 40% अल्कोहोल अमेजर स्कॉच पितो तू बाबा एवढे डिटेल्स झालं 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 मी करतो त्याचं काय ते दे इकडे तू काय करणार हे करूया काय एक काम करतो ठेवतो आपण बघूया काय कुठे ठेवताय काय पूजेला ठेवताय ही दारू काय ओतून टाक आत्ताच्या आता चल मला काय माझी थोडी आहे कशाला ओरडलात तुम्ही त्याला आता काय करायची ती घरात ठेवून पूजा करायची का त्याची माझा ओतण्यावर आक्षेप नाही आहे मग कशावर आक्षेप आहे माझी नाहीये याच्यावर आक्षेप आहे त्याचा माझा ऐक ना मी काय बोलताय तुम्ही हे बघ काय काय होणार आता काय होणार आहे ओतणार कुठे कुंडीत व झाड मुरझा जाएगा हो नाही तर काय होणार बेसिन मध्ये टाकणार मग ते ड्रेनेज मधनं खाली जाणार मग सगळ्यांच्या बेसिन मध्ये वास मग बोलणार अरे बापरे खांडेकरांच्या घरून दारूचा वास होतोय नको ते ओतू बरोबर बोलताय तुम्ही बरोबर बोलतोय बरोबर बोलताय तुम्ही मी आता एक काम करते काय यातनं मी तुला बाहेर काढणार मी ना दादाला फोन लावते अरे कशाला आणि त्याला सांगते व्यसनमुक्ती केंद्रात टाक मंदारला मम्मी काय एवढं करतेस तू का व्यसन मुक्ती केंद्र मम्मी यार अरे नशा करायला लागलायस रे तू. नाही करत यार मम्मी मी अहो, बोला ना तुम्ही काहीच बोलत नाही आहात बोला ना. मारू 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 बोलता बाबा तुम्ही काहीतरी समजा ना बाबा ऐक ना ही वेळ टळू दे बाळा काही होणार नाही घाबरू नको अरे काय घाबरू नको बाबा तो मामा डेंजर आहे त्याची ना वट आहे त्या व्यसन मुक्ती केंद्रात माहिती आहे फक्त त्याला तिकडे रील शूट करायला मिळतात ना म्हणून तो तिकडे जातो बिल्डिंगचा दत्तू माहिती आहे ना धाना डाळ खात होता त्याला टाकला व्यसन मुक्ती केंद्रात त्यांनी. काय मग टाकला आणि त्याच्याबरोबर रील पण केला ये देखो ये बेवडा है 1250 बेवडा मैंने पकडा है म्हणजे 1251 बेवडा मी ऐक ना जायचं तिकडे 2-3 महिने मम्मी यार मला नव्हतं वाटलं रे तू असा नशा करशील मला नव्हतं वाटलं ऐक मी तुला यातनं बाहेर काढते की नाही बघ मम्मी. आता मी मामाला फोन करते आणि त्याला सांगते व्यसनमुक्ती केंद्रात माझं मला आतमध्ये मम्मी. मी फोन 1 मिनिट आता करते मम्मी यार मी काय बाबा बाबा तुम्ही तरी सांगा ना मी खरंच काय नाही केलं हो बाबा शांत हो, ऐक 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 शांत हो. काय हे बघ मी काय सांगतो ते शांतपणे ऐक हे नको उसा लगेच ऐक तो जो खंबा आहे अरे नाही हो बाबा हो तेच सांगतोय बाळा तो खंबा माझा आहे ये बाबा अंडी बाबा ऐक काय झालंय तो माझा आणि मोरे काकांचा खंबा आहे तुमच्यामुळे घुसला तो माझ्या बाबा बॅगेत बाबा बाबा काय बोलताय तुम्ही मी फसलो ना मग त्याच्यामध्ये ऐक ऐक ना काय काय होणार नाही आपण मी आहे ना बा काय एक काम कर सध्या हो बोल तुझा खंबा आहे मान्य कर विषय संपव मी नाही मान्य करणार काय बोलताय बाबा अहो
एका खंब्यासाठी तुम्ही तुमच्या पोटच्या पोराला 2-3 महिने त्या व्यसनमुक्ती केंद्रात टाकणार आहात? जा ना. तुला सांगतो. वेडायच काय, तिला काय सांगतोय? अरे तुझ्या बदली मला पाठवेल ती. तर तो तिचा भाऊ माझ्यावर टपलाच आहे लग्नापासून. 3-4 एडिटर लावेल रील बनवायला. हा माझा भाऊजा बघा एवढा निघाला. ऐक ना, एक काम कर, ऐक. तेरे वेरे में रहेगा. एक काम कर, हे 100 रुपये घे, चल विषय संपव. पुन्हा घेऊन टाक, चल गप्प बस. बोल हा माझा आहे, आई माफ कर, विषय संपव. 100 रुपये देताय बाबा तुम्ही मला? 200 में फाइनल है, अभी इसके ऊपर नहीं भाई. ये लॉक कर दे, हो गया, बात खत्म. हाँ 200 रुपये? सिंगल मॉल्ट विस्की आहे ती, त्यासाठी 200 रुपये? ए, बरोबर आहे तुझं ते. एक मिनिट, तुला कसं माहिती रे? याचा रेट तुला कसा माहिती? तुला कसा माहिती? मम्मी अरे होऊ शकतं. अरे अरे तू आत्ताच आहे, फुगल केलं असेल मांडी. जास्त नको आता. हे बघ, एक काम करूया, 500 लॉक. 500 नाही काय होणार, 500 नाही काय होणार, ते द्या सगळे. 500 नाही काय होणार, द्या. 500 नाही. मांडी हे संपलं. 5,000चा खंबा 1000 दिले, जवळजवळ क्वार्टरचे पैसे दिले. काय बाबा, ऐक, हे याच्यात लॉक कर आता. बोल आई आली नाही की बोल की बाबा हा आई चुकलं माझं, मला माफ कर. अरे केलाय मी फोन दादाला. मारू दारू पितो, मारू काय झालं? फोडू याला, चेचू. अजून काय केलंय याने? मान्य केलं त्याने, काय मान्य केलं माझाच खंबा आहे म्हणून. त्याने माझा म्हणजे याचा त्याचा खंबा आहे. कान पकड. का केलंस रे तू असं मंदार? मला कारण कळलं पाहिजे बाळा. तुला का रे दारू प्यावीशी वाटली मला सांग ना सोन्या. एवढं पुढचं नको, ऐक ना, झालं तो. का दारू प्यावीशी वाटली तुला? सॉरी मम्मी, परत मी नाही पिणार का दारू. घे माझी शपथ घे बाळा, दारू पिणार नाही ना परत सोन्या. शपथ बोल, तुझी शपथ. शपथ मम्मी, हा, हा. नाही पिणार. चला चला, याने माफी मागितली, आईने माफ केलं. चला मिठी मारा, चला. ओ परत नाही. मस्त, चलो चलो चलो. नाही करायचं. हो गया, सॉल्व हो गया. चलो चलो चलो. नाही पिणार मम्मी. हा? चलो झालं, चला चला, संपला विषय. बाबा, हा विषय नाही संपलाय बाबा. म्हणजे विषय नाही संपलाय बाबा. अरे चल ना, संपला ना विषय. आता संपला ना. बाबा थांबा, बाबा थांबा. मी दारू का प्यायला लागलो हे तुम्ही जाणून नाही घेणार का? तिने विचारलं पण नाही, तू का सांगतोय? ऐक काय ना. काय होतं याला? असं का बोलतोय हा? काय झालं? मला कारण ऐकून घ्यायचंय बाळा. मम्मी, माझा जरा प्रॉब्लेम झालाय मम्मी. काय प्रॉब्लेम झालाय सोन्या? मला सांग. बस इकडे बस बाळा, बस. मला सांग काय प्रॉब्लेम झालाय. नाही ते बस. ऐक ना, कसला प्रॉब्लेम झालाय ना थांबा 2 मिनिटं, मला थांबा ऐका. ना बाबा, थांबा. हा, सांग काय झालंय बाळा? काय सांगू मम्मी तुला, मला ना दारू प्यायची वाटते मम्मी. का बाळा दारू प्यावीशी वाटते तुला? कारण मला न्यूनगंड येतो मम्मी. काय येतो? न्यूनगंड. न्यूनगंड हे कुठून आलं मध्येच? हो, न्यूनगंड येतो बाबा मला. न्यूनगंड येतो म्हणजे? हा, म्हणजे थोडीशी दारू प्यालो ना हा? की मग न्यूनगंड जातो मम्मी माझा. हो का? हो मम्मी. हा कुठे नेतोय सगळा विषय, मला कळतच नाही. काय बोलतो आपलं पोरग? तेच- म्हणतोय की त्याला न्यूनगंड येतो. न्यूनगंड ऐक येतो. ना, हा मी मम्मी पप्पा म्हणून आपलं कर्तव्य त्याचं न्यूनगंड आपण अरे, पळवायला मी हवं. आहे ना, बाबा आहे ना. बाळा काय करतोय, तुझा न्यूनगंड स्थळ सगळं सुजवून ठेवेल ना. थांबा बाबा, थांबा. थांबा रे बाबा, थांबा. कशामुळे होतं हे सगळं मला सांग. बाबांचं सोड, मला सांग. हा, बोल. बाळ गं, काय सांगू मम्मी तुला. सांग ना बाळा, सांग. मम्मी, माझ्या ना सगळ्या मित्रांकडे बाईक आहे, पण माझ्याकडे नाही आहे मम्मी. माझ्याकडे नाही आहे. ते सगळे मित्र आहेत ना मम्मी, ते सगळे मित्र आहेत ना, मला बघून चिडवतात. तुझ्याकडे बाईक नाही आहे. ते करतात ना, मी खचतो, म्हणून मी कच्ची मिळतो मम्मी. तुझे मित्र तुला चिडवतात. चिडवतात. माझं बाळ गं ते. तू
थांब तुझा न्यूनगंड मी पळवून लाव आपल्याला याचा न्यूनगंड पळवायचा आहे ना हं? आपण त्याला बाईक घेऊन देऊया अगं हे बरी आहेस का तू नाही त्याचा न्यूनगंड पळवायला हवा हो असं काय करता तुम्ही मम्मी बाईक मिळाली ना मंदार वितळून जाईल मम्मी. अरे ती काय मेणबत्ती आहे का वितळायला मंदार 5,000चा विषय 1 लाखावर जातोय ऐक माझं 5,000 कॅल- काय 5,000चं काय 5,000चं काय बोललात तुम्ही बोललो 5,000 बोललात ना तुम्ही आता काहीतरी हे मागतोय ना तो बाईक मागतोय तो मग त्याचा काय संबंध अगं हप्ता नाही भरावा लागणार 5,000 ऐक ना, तू 10 मिनिटं मम्मी मम्मी न्यूनगंड आलो न्यूनगंड न्यूनगंड आलं न्यूनगंड आलो मी झेलते तुझा न्यूनगंड बाळा तिकडे मम्मी तुम्ही तिकडे येतो नको का सोना ओ बघा ना तुम्ही त्याचा न्यूनगंड येतोय तुम्ही बाईक घेऊन द्या त्याला ऐक, मी काय बोलतो बाईक घेऊन द्या 10 मिनिटं आत जा मी असं काहीतरी करेन ना न्यूनगंड परत येणारच मम्मी न्यूनगंड ढकलतो मला त्याला मम्मी. त्रास होतोय. न्यूनगंड द्या ना त्याला बाईक अगं काय बाईक देऊ आत्ताच्या आता बुक अगं, करा नाही नाही तर आहे. बघा मी तुम्हाला मी या माझा आहे खंबा हा खंबा माझा आहे मी पिणार आहे आज रात्री मी पिणार आहे मोरेंनी आणून दिला तुझा आवाज ऐकला म्हणून लपवलाय माझा आहे खंबा लय पिणार आहे लय पिणार आणि रात्री येऊन तुझा न्यूनगंड पिणार कसं बघ मी ए जा चल माझा आहे खंबा मी पिणार आहे चल तुमचा खंबा हा माझा आहे पिणार आहात मी फुल पिणार आहे आज प्या मग हा? प्या हा? कधीतरी पिता ना बायकोशी परमिशन घेत चला आणि मग पीत चला ना मी तर म्हणेन सोडून द्या काय त्या दारूने कोणाचं भलं होणार आहे हा? कशाला प्यायची उगाच आणि पोरग मोठं झालंय आता जरा त्याच्या समोर हे असलं नका काहीतरी घरात आणत जाऊ तू पिऊ नको नाही मम्मी मला वॉमिटिंग येते त्याच्यावर रुबाब नाही दाखवायचा अजिबात चूक कोणाची तुमची आहे ना तुम्ही लपवली ना बाटली जा प्यायला जा फक्त एवढी पण पिऊ नका की पोराला तू पिऊ नको म्हणताना लाज वाटेल हा? प्या काय बाई माझं तिकडे कालवण माझं जळालं असेल किती वेळ झाला मी त्या नादा हे एवढं सोपं होतं मी उगाच हे बाबा ते माझे 1,000 रुपये दे आधी तुझे 1,000 रुपये दे 1,000 रुपये दे म्हटलं ना कहर झाला परफॉर्मन्स खूप भारी विषय आणि खूप भारी मांडणी वा 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 सॉलिड परफॉर्मन्सेस हास्यरसिक प्रसाद दा वा वा मजा आली कॉन्सेप्ट मोठ्यांची आणि पशा तू लिहिलं होतंस बहारदार मंदार या दोघांबरोबर तितक्याच मुरलेल्या पद्धतीने तू परफॉर्म केलंस मजा आली तुला पण बघताना आणि बहारदार होतं परफॉर्मन्स मस्त होता मजा आली खूप मजा आली सई क्वालिटी परफॉर्मन्स मँडी मी आज इतकी खुश आहे तुझ्यासाठी मला हा दिवस बघायचा होता की एका फुल फ्लेजेड रोलमध्ये तू कधी येतोयस एक तुझी फॅमिली तुझं कुटुंब त्याच्यात तुझं एक कॅरेक्टर आणि आज तो दिवस मला बघायला मिळतोय हे सगळं तुझ्या कष्टांचं फळ आहे त्यामुळे खूप खूप अभिनंदन आणि फार भारी वाटतंय मला आता फार भारी म्हणजे तुझ्या टीममेट्सला जेवढा आनंद झाला तेवढाच मला झालाय भावा हा फॉर्म सोडायचा नाही आपला 25 मध्ये काय झालं तरी हा फॉर्म सुटला नाही पाहिजे पुण्या इकडचे तिकडं होते नमा खूप भारी मस्त मंडळी हास्य महारथी समीर चौघुले यांना इव्हेंटला नेण्यासाठी आलेल्या आहेत महिला मंडळातील बायका चला बघूया त्यांचा प्रवास कसा होतोय ते अगं कुमुद व्यवस्थित धर ना तू पण ना हॅलो हॅलो सॉरी उशीर झाला Yes, नमस्कार नमस्कार स्वक्षेत्रात अतुलनीय कामगिरी केलेल्या या ज्येष्ठ व्यक्तिमत्वाला आमच्याकडून मानवी भावनांच्या आनंदाची स्पंदनं दर्शवणारी आदरात्मक देहबोली रूपी मानवंदना म्हणजे म्हणजे वेलकम म्हणाली हो ती तुम्हाला वेलकम
हे वेलकम होतं आमच्या कुमुदची सवयच आहे अशी पल्लेदार मोठी मोठी वाक्य बोलते. वा वा वा, छान आहे छान आहे. पण एवढ्या वाक्यांची मला सवय नाही हो. मला वाटतं पुढच्या 5 मिनिटात मला काय जीवन गौरव देऊन बसवतात की काय कायम. अच्छा, अच्छा. अरे हे तर राहूनच गेलं. हे घ्या. या अरे यांनी असं टाकलं हो, हे बरं नाही वाटत ना. प्रेमाने टाकलं. बरं बरं, थँक्यू व्हेरी मच फॉर दिस. पण एवढ्या खरंच वाक्यांची मला सवय नाहीये. म्हणजे नहीं लंगूर क्या जाने अंगूर का स्वाद. म्हणजे अरे तुमचं करते क्या होता है वो कर्तृत्व क्या होता है. वो बहुत बड़ा है. तुम बड़े एक्टर हो भाई. तुमच्या भावना योग्य आहेत पण त्यातले शब्द आहेत ना उपमा त्या चुकतायत. उपहास आहे त्यांच्यात. म्हणजे एवढं नहीं नहीं समीर जी उपवास विपास में धरती ही नहीं है. मेरे को चक्कर आता है मैं गिर जाती है. नाही 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 उपवास नाही मी उपहास. अगं उपास नाही हो, काय बोलते. तिचं ना असंच आहे. दुसरं टोक आहे. हे एक टोक ते एक टोक माहितीये का. पण तिचं काय आहे माहितीये, तिची आई हिंदी भाषिक आहे आणि तिचे वडील मराठी भाषिक आहेत. त्यामुळे भाषा आणि भावना यांची सरमिसळ सुरू असते. धावपळ नुसती. काय बोलते कोणाला कळत नाही. ओ म्हणजे बापरे सॉरी मी गप्पाच मारत बसले. ओळख पण नाही करून दिली. ऐसाही होता है तेरा. असंच असतं माझं. मी विदिशा वागचौरे आपलं बोलणं हो, yes, झालं होतं आपण ना. फोनवर बोललो हा, होतो, yes. ही आहे सलोनी दुभाषी नमस्कार. आणि ही आमची कुमुदिनी सुखात्मे. नमस्कार नमस्कार. आम्ही हाऊसवाईफ आहोत तिघी आणि एका सोसायटीतल्या मैत्रिणी. म्हणजे आहोत मैत्रिणी पण लोक म्हणतात बाई तुम्ही तर बहिणीच वाटता हो ना. बहन बहन जैसा ही रहते हैं ना. आम्ही एकदम बहिणीसारख्या राहतो. बहुत प्यार. माझं कसं आहे माहितीये का, मला ना बोलायला लागतं. ऐका ना मला बोलायला लागतं. म्हणजे मला एवढं आवडतं ना बोलायला. त्यामुळे लागतंच कोणीतरी. पण त्यामुळे काय होतं माझी मैत्री पटकन कोणाशी होऊन जाते हो. बराबर आहे. गॉसिप करूया सतत गृहिणी हा आमचा ग्रुप आहे ना. त्याच्या कार्यक्रमासाठी तुम्ही यायला होकार दिलात. खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू समीर जी. थँक्यू. आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी थोडासा उशीर झाला मला कारण मी स्क्रिप्ट लिहित होतो. कारण उद्या सकाळी आमची रिहर्सल आहे ना. त्यामुळे ते सचिन मोठे सरांना मला ईमेल करावे लागते. त्यामुळे मी म्हटलं लिहूया 5-10 मिनिटात निघूया. पण अर्धा तास कधी झाला मला कळलंच नाही. व्हेरी सॉरी फॉर दॅट. नो प्रॉब्लम. सॉरी क्या बोल रहे हो तुम यार. गर्ल्स चलो चलो 9-2-11 होते. चलो कल्टी मारते. चलो अभी. कल्टी म्हणजे आपल्याला इव्हेंटला जायचंय ना. तू वही बोली ना 9-2-11 होते. चलो. नाही नाही एक मिनिट. कसं असतं 9-2-11 म्हणजे पलायन असतं. परागंदा होणे त्याला 9-2-11 म्हणतात. नहीं समीर जी मैं गंदा कुछ नहीं बोली आपको. समीर जी मैं अच्छा ही बोली. क्लीन बोली मैं आपको. त्यांचं काय होत आहे की भावना आणि शब्दरचना हे एकत्र हुतुतू खेळत आहेत आणि भावना शब्दांचे पाय फरफटत नेऊन रेषेपर्यंत गेलेले आहे. आणि आता एक्झॅक्टली काय झालेलं आहे शब्दांची पाठ पूर्णपणे सोलपटून गेलेली आहे. ओ काय हो? बापरे बोलले काय बोलायचं यांचं. काय बोलला तो. नाही एवढं काय नाही. कैसा मराठी पे पकड है आपका एकदम. डेंजर पकड आहे. नाही म्हणजे तुम्ही असे बोलायला लागलात ना आम्ही 5 तास अशा उभ्याने ऐकत राहू. मी एवढा वेळ का बोलेन ना पण एवढं असं नाही हो तसं. बरं ऐक इव्हेंटला जाऊया आपण. पण एक गोष्ट कराल का आमच्या बरोबर. मला माहिती आहे तुम्हाला सेल्फी काढून घ्यायची ना माझ्याकडून. आत्ता नको मला ना. आत्ता पटकन स्क्रिप्ट 2 पानं पटकन ईमेल करायचे. मी तुम्हाला प्रॉमिस करतो कार्यक्रम झाल्यावर मी सेल्फी देणार तुम्हाला. अहो नाही हो सेल्फी नाही. मला वाटतं आपण लघु कालखंडात विस्तारित कला दाखवणाऱ्या माध्यमाचा वापर करून जनसामान्यात लगेच रुजू होईल अशी कलाकृती निर्माण करूया. म्हणजे मी काय करायचंय नक्की. अहो रील करूया म्हणते ती. रीलचं आता हे सांगितलं. आमची कुमुद आमच्या ग्रुप मधली सगळ्यात मोठी इन्फ्लुएन्सर आहे. हो बाबा 3K फॉलोअर्स वो बता. बाबा 3K फॉलोअर्स आहेत तिचे. ठीक आहे मोबाईल हँग होत असेल म्हणजे. फालतू जैसा कॉमेडी करते. बरोबर रील तर पटकन रील करूया. काय माहिती तुम्हाला जरा उशीर झाला ना यायला. बरोबर उशीर झाला तर ऍक्च्युली काय मीटिंग होती आज. कारण नका देऊ तिथे लोक खोळंबले आहेत ना. त्यामुळे काय आपण एक व्हिडिओ करूया. तिथे स्क्रीन आहे तिथे तो व्हिडिओ लावू आणि त्यांना आपण सांगूया की समीर चौगुले थांब जाऊ नका. मी समीर चौगुले मी येतोय भेटायला. आताच करायचं आहे की कधी करायचं म्हणजे रील मी कधी करायचं आहे. मग ठीक आहे मी सांगतो त्यांना की 15 मिनिटं उशीर होतोय आपण पटकन रील करून टाकूया. ते तुम्ही असे समोर या. मी तिकडे घेऊन सांगतो त्यांना. हा समोर या आणि म्हणा आता बघा कोण येत आहेत. हा सांगा. म्हणा. आणि मी मध्ये येऊन मध्ये मी एक वाक्य म्हणा आता बघा कोण येतात. मग मी मध्ये येईन आणि सांगेन की मी येतोय 15 मिनिटात पोहोचतोय. चला घ्या पटकन. स्टोरी बदलली. हा चल एकत्र म्हणूया का. हा आता बघा कोण येतंय. नमस्कार मी समीर चौगुले. 15 मिनिटात तुम्हाला भेटायला होते. उठून जाऊ नका. सीटवर बसा. नमस्कार. खूप छान आहे. आता काय इकडून तुम्ही काय रिक्षा काही केलेली आहे का. रिक्षा वगैरे केली असेल ना माझ्यासाठी.
गाडी आहे ना सर. ही गाडी आहे ती मी आयोजकांना सांगितलं होतं माझ्यासाठी स्पेशल गाडी पाहिजे म्हणून. अहो काय स्पेशल गाडीचं सर, काय असं काय म्हणजे बोलताय? आपण तुम्ही तिघे आणि मी चौघे एका गाडीतून जाणार आहोत. काय झालं माहितीये का, मी एकटीच घ्यायला येणार होते खरं तर तुम्हाला, पण ते बरं नाही दिसत ना, फक्त तुम्ही आणि मी गाडीतनं फिरतोय असं वाटेल ना. बाई आजकाल ह्या समीर चौकलीवर फिरायला लागल्यात. ते बोलले का हो? मी कशाला माझ्याबरोबर फिरायला, मी चौकले फिरायला हे कशाला बोलताय तुम्ही? नाही असं वाटेल अशी भीती वाटली मला, म्हणून मी सलोनीला फोन केला. खूप झालंय, आपण जाऊया का प्रेमात- प्लीज प्लीज बस. चला ना, तुम्ही कुठे बसणार आधी, कुठे बसणार सांगा तुम्ही. कुठे बसायला पाहिजे मला कळत नाही, का असं विचारताय तुम्ही? मी गाडी चालवणार आहे ना. तुमच्या बाजूला बसलो तर चालेल, म्हणजे मला लॅपटॉपवर स्क्रिप्ट लिहायचं आहे ना. चालेल जागा मिळेल. चलेगा चलेगा, चलो चलो चला, या, या, निकलते हैं, बसा. चलो. या, बसा. थांबा थांबा, गाडी उघडते. पक, पक. आता या पक, पक, पक. आता बसा या. चला निघूया का? गणपती बाप्पा. मोरया. अच्छे से गाड़ी चला ना, पायलट जैसा गाड़ी चलाती है. सिग्नल विग्नल कुछ नहीं देखते, ऐसे ठोक के. अरे मत कर, ऐसा नको नको करो, नहीं पडेल ना मी लॅपटॉप मध्ये. नहीं, मैं बता गाड़ी नहीं चलाती. अच्छा आता ही नाही ठीक से. एक विचारू का, हम्म. हे प्रहसन लिखाण वगैरे कसं जमतो, कसं? काय जमायचं काय, आमची मीटिंग असते, रायटिंग मीटिंग असते आणि मग सगळे विषय काढतात. विषय काढल्यावर काही तसा विषय म्हणजे आपण सगळ्यांचे इनपुट्स असतात त्यात आणि आम्ही सगळे हे करून आम्ही ते प्रत्येक इम्प्रोवाइज करत जातो आणि हे 4 तोंडांचा रावण दिसतोय हो. काय करताय तुम्ही मागे बसा, त्यांना सांगा जरा मागे बसायला. मागे बसा ग. नहीं, वो सुनने के लिए आ गए हम लोग. शून्य काही मागे आरामात बसलात ना तरी आपण अशा अंतरावर आहोत की मला सगळं ऐकू जातं. त्यासाठी इथे तोंड आणायची गरजच नाहीये ना. ते तुम्ही प्रहसनाबद्दल सांग. मला तेच सांगायचं आहे की असं प्रहसनाचं स्वरूप असतं की दर 2-3 वाक्यानंतर एखादा पंच लागतो, पण ह्या पंच मध्ये विषयाचा जो गाभा असतो तो हलता कामा नाही. ए जाना शाना हो गया क्या? ए बाबा तेरे को बोल रही है, शाना हो गया? देखता क्या है इधर? ए रुक, साइड में रुक 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 रुक, इधर आ, सांगा ना यांना, नका. इधर आ. क्या है, क्या बा, क्या मेरे को क्या देखता है, बाई कभी देखी नहीं क्या? ए जा चल, देख मत, जा चल. ए चल रे, ए, चल मारू क्या उतर गे. ठीक है. अरे सांगा ना, हे करू नका म्हणून सांगा त्यांना. कट मारून गेला. तुम्ही लिया ना. अरे नको करू हे, सॉरी. मी पडेन ना, असं नका करत जाऊ. टाइम जा रहा है इसके लिए. मी माझ्या वेळेचं काय ते बघतो, कृपया हे नका करत जाऊ. नहीं, उसका रोज का है, वो ना ऐसा ही करती है सब. काही नाही हो, हातात नियंत्रणाची जबाबदारी आल्यामुळे सारं जग जरा 4 आणि कमीच आहे, आणि जबाबदारीची जाणीव झाल्यामुळे त्या भावनेतनं ती व्यक्त होतीये हो. म्हणजे जगाला अक्कल शिकवतीये. काय ग कुमुल, मी काय जगाला, मी जरा धरा, मी अक्कल काय शिकवली? अगं विधी, अक्कल शिकवाय. अरे समोर गाडी आहे, अरे समोर गाडी आहे, आहो, ते एक गाडी विदिशा, फास्टॅगचा स्टिकर मी तिकडे जाऊन चिकवायला कसं करता बघा ना तुम्ही. माझ्या हातात कसं स्टेरिंग देता? आणि हे पायाशी आहे तुमच्या ब्रेक आणि एक्सिलेटर, मी धरतोय. कोण चालवतं असं गाडी? सॉरी सॉरी, ते ती बोलली ना, मी हेच नेहमीच आहे हो हिचं काय माहिती का, हिची वाहनं सतत इकडे तिकडे धडकत असतात. हिचं नशीब बलवत तर हिला जराही इजा होत नाही, पण हिच्या शेजारची व्यक्ती क्वचितच शिल्लक राहते. गाडी बंद करा, गाडी बंद करा. इकडे आता तर मला नाही जायचं. शेजारची व्यक्ती थांबते म्हणजे समीरजी, मस्करीत बोलली होती. गप ग, एकदाच झालंय ना असं. तू ऐची ए, धरा समोर धरा रे यार. तुम लोग चुप बैठे रहे, उनको ए लिख ना. अरे यार जाईन ना मी पुढे. टाइम नहीं है, इसके लिए मैंने बोला बस कुछ. बरं तुझी हिंदी का तुमचा वेळ नको जायला म्हणून फक्त ती करते. प्लीज हात जोडतो मी. मोठे सर तिकडे सारखे फोन करत आहेत मला, स्क्रिप्ट पाठवायचंय. 2-15 मिनिटं तर द्या मला. काय हो, प्रहसन लिखाणासाठी एवढं विचारमंथन खरंच आवश्यक असतं का हो? हो, विचार करावाच लागतो ना. मग तरी सुद्धा प्रहसनाशी कोलमडतात कशी? प्रत्येक प्रहसन नाही कोलमडत. तुम्ही असं कसं म्हणता? काही प्रहसन चांगले सुद्धा होतात. समोर बघा. अरे मी नाही, मी मागे बघितलं चालेल ना, तिने नाही बघितलं पाहिजे. सॉरी सॉरी, मेरे को लगा आप ही ऐसा ओ ये मोर को सामने मत बोलो हिंदी. नहीं, हाँ, वो आप
कुछ बता रहे थे नाही, मी तेच सांगतो की प्रत्येक प्रहसन नाही कॉमेडी काही असा काही पाऊस नाही ना की घेतला पेला आणि हे गे बाबा कॉमेडी असं नाहीये ते कॉमेडी क्रिएट करावी लागते कळलं का तुम्हाला इट इज व्हेरी डिफिकल्ट नहीं नहीं डिफिकल्ट है ना समीर जी, हम लोग देखते हैं वो आपका सब देखते हैं, बाप रे वो आपका है ना वो जो कैरेक्टर वो ऐसी को क्या है कॉमेडी ऐसी को ये जो बाजू में बैठी हुई है कॉमेडी ऐसी को वो कॉमेडी नहीं है वैसी को वो कॉमेडी है वैसी को कॉमेडी और जो कॉमेडी चला रही है वो तो गाड़ी है रसिको, तो फिर क्या है कॉमेडी? वो रसिको ऐसे किया तूने? ओए मेरा मंडी मोको संग मंग का ना क्या करताय तो ते मांडी को गाड बैसेगी मांडी को सामने तो को पहिला सॉरी कळतंय का तुम्हाला जाईल ना समोरचा धडकेल ना तुम्हाला विदिशा समोर बघून चाल, पण 2% चांगलं केलं हा यांच्यापेक्षा. अरे शांतता हवी आहे कळतंय का तुम्हाला आपको चाहिए? अरे ले लो, संतरे का मारा हुआ है. ये घर पे बना है, घर पे. नाही चाहिए आपको चाहिए? तुला पाहिजे? अशी बी उभं. आकर सांभाळून बघ. आकर आ. मस्त. एक सेकंड सुद्धा आता बसणार नाही तुमच्या गाडीत समीर जी, तुमचा इव्हेंट मी आत्ताच्या आत्ता सोडतोय समीर जी. हे काय केलं सगळे लॅपटॉपवर तुम्ही अख्खा ज्यूस तुमचं सांडलं संत्रा आहे घरपैकी सगळं ज्यूस सांडलं वो स्किट रसरशीत होगा ना अभी. अरे खड्ड्यात गेला रसरशी स्किट पाठव तर ते आधी सारखे ते सचिन मोठे सर तिकडून तुला माहिती नाही तो माणूस मिशीत बोलतो हसतो 2 महिन्यानंतर बरोबर टोमणे मारतो सगळ्यात त्या दिवशी तू केलेलं नव्हतंच ना असं करतो तो तुम्हाला माहित नाही तो कल नाही मला एक मुंबईला चालत जाईन पण तुमची मदत घेणार नाही सांगून ठेवतो सर असं नका करू सर. हा सर नाही सर शपथ व्हिडिओ कॉल लावतो हो सगळं ज्यूस पडलंय सर हो हा सर नाही जाणार सर ऐका सर माझं प्लीज ऐका सर वा 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 बहारदार असा हास्य प्रवास. मला असं का वाटतं की हे हा प्रसंग म्हणजे दादा बरोबरच घडलेला सत्य घटनेवर आधारित आहे पण जे काही खरंच खूप भारी होता प्रसंग, मजा आली. सई धमाल परफॉर्मन्स होता. मला खरं तर तुम्हा तिघींचं कौतुक करायचं आहे कारण समीर दादा समोर तेवढ्याच ताकदीनं उभं राहणं सोपं नाही आहे पण तुम्ही कधीच त्याच्यात कमी पडत नाहीत त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन्स. तुझ्या मुखातून आलेली पल्लेदार वाक्य अत्यंत श्रवणीय होती. आम्हाला खूप मजा आली. ईशा कुठला आवाज होता? छान होता. आज वेगळाच आवाज लागला होता. मला त्या आवाजाची खूप मजा आली. शिवा मस्त होतं हे कॅरेक्टर. समीर दादा मला का कोणास ठाऊक पशाचीच दिसत होते तुझ्या कॅरेक्टरमध्ये. मी असं इमॅजिन करत होते की पशाची असते तर काय केलं असतं त्यांनी, किती चिडले असते. असं खूप माझं लाऊड थिंकिंग चाललं होतं. मजा आली. छोटासा सेटअप, छोटासा जम होता पण तो तुम्ही खूप थोडक्यात आवरलात आणि काय म्हणूया क्रिस्प सादर केलात त्यामुळे मजा आली. थँक्यू मंडळी, एक सिनेमा ऐकवण्यासाठी एक होतकरू लेखक आलाय निर्मात्यांकडे. चला बघूया हा चित्रपट हास्याच्या तिकीट खिडकीवर किती व्यवसाय करतोय ते. मुजुमदार साहेब येऊ का येऊ का? या नमस्कार मुजुमदार साहेब. वहिनी नाही का? नाही हाय मंडळी ऐकलं का बघितलं कोण आलंय? प्रोडक्शनचे मॅनेजर आलेत आपल्या. नाही प्रोडक्शन मॅनेजर नाही एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणा. आयला कोण एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर? आता तुम्ही सिनेमा करणार ना मग सिनेमाचं मी एक्झिक्युटिव्ह इपी पोस्ट बदलली का काय? नाही काम तेच असतंय फक्त नावं वेगवेगळी आहेत. एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहे मग एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर कसं काय येणं केलं? एक मिनिट. ओ तिकडे काय आत या
कोण आहे सांगतो या 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 नमस्कार या 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 कोण आहे कोण तुम्ही काय बोललेले काय? 2025 एक शुक्रवार आपण गाजवला पाहिजे. तिथं झालंच पाहिजे लगेच कामाला लागलो, यांना शोधून काढलं. हा. कवळा माल आहे, हा? फ्रेश लेखक आहे, जबरदस्त लिहिते ती. ओंकार राऊत, नमस्कार ओंकार मी पृथ्वीक मुजुमदार प्रोड्युसर आहे ती. 2 पिक्चर यांनी काढले ती. हा. एकाचं नाव सामाजिक होता पहिला. सामाजिक हा. साधा सामाजिक होय हा. पिक्चरचं नाव डेंजर ठेवलं घेतला बदला घरात घुसून हा. आणि दुसरा कौटुंबिक होता. हा. चिवताई झाली जाऊबाई. जबरदस्त. मंडळी म्हणली माझी असा पिक्चर जरा एक फॅमिलीचा करा म्हणून केला आणि मी दोन्ही पिक्चर बघितलेत सोनी लिव्ह वर मी दोन्ही बघितले सुनील वाल्यांनी घेतली म्हणून वाचलो थिएटरला पडला होता पिक्चर फाट्यात पिक्चर नाही. ती मला सांगते शिवलकर टाका पैसे म्हटलं येऊ तर द्या पैसे नाही ना झाल्यात पैसे नाही नाही त्याचा आपला प्रॉब्लेम नव्हता. पहिल्या पिक्चरला डिस्ट्रीब्युटरच नव्हता. दुसऱ्या पिक्चर डिस्ट्रीब्युटर होता, पण ते हिंदी बॅनर मध्ये घुसलंय. आणि आली साऊथ वाले पण एकदम नाही ते होतच आहे वेगळं कुठलं आलं की हीच होतंय हो हो. नाही पण आता चांगला करायचा नाही नाही यावेळी ना रिलीजची तारीखच अशी काढतो ना, कोणी बी येऊ दे बाजूला, वळून काढू आपण. चालतंय लॉस असं भरूनच काढू. बसा बसा बसा. अगं आलीस का या या वहिनी या. पाणी घ्या लेखक अरे हा पाणी घ्या thank you, thank you. मंडळी बरं का आमची अच्छा हो हा, नमस्कार मॅम वहिनी पाणी द्या. हा. अगं ऐक ओय, बस 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 नाही मी कुठं बसू अगं बस की इथं नाही मला नको, मी जाते काम आहे. बस ग. नाही नको मी जात. बस अहो मी आतमध्ये बस प्रेम आहे हो प्रेमानं सांगितल्याशिवाय ऐकत नाही ही बघ कोण आलंय लेखक खाली आहेत स्वतः लिहितात स्वतः ही आत पिक्चरची गोष्ट ऐकवणार आहे होय काय नमस्कार नमस्कार मी इथं बसून काय करू? मी ना लेखिका ना निर्माती, मी उगा आपला काय नाही नाही बस गे बरं. नशील लेखिका नशील निर्माती प्रेक्षक आहेस का नाही कॉमन ऑडियन्स आहेस का नाही हिला कळतं हिलाच कळतं एवढं कॉमन ऑडियन्स आहे हिला लई कळतं नाही पण हे चांगलं आहे खरं मॅम. मी सांगू का म्हणजे कॉमन ऑडियन्सला जो सिनेमा कळतो ना तो म्हणजे थोड्या मोठ्यांना पण तेवढा सिनेमा कळत नाही. जो म्हणजे कॉमन ऑडियन्सला आवडला पाहिजे सिनेमा हे माझं पण पहिलं आहे. बोललो ना इंटेलिजंट कॉमन ऑडियन्स असं धरते ती, असं धरते ती. आपण सुरू करू काय? हा सुरू करूया ना सुरू करू. हा. मी, मांडी घालून बसलो बसा बसा. आरामात आरामात आपलाच पेंट हाऊस आहे आरामात हा तर म्हणजे आपली जी स्टोरी आहे सर हा. म्हणजे जे मेन आहे ती अख्खं जे आहे ते स्त्री प्रधान आहे. ऐक बरं हा ऐकते. तर आपली जी मेन हिरोईन आहे जी नायिका आहे तिचं नाव आहे नेहा. व काय अ, हाक मारली का? नाही नायिकेचं नाव नेहा आहे. नायिकेचं नाव नाही आहे होय. हो हो ऐकलं का? ऐकलं काय झालंय आमच्या मंडळीचं नाव पण आहे नेहा तुमच्या हिरवींचं नाव पण आहे नेहा अच्छा हो का नाव आवडायला लागल्या नाही, म्हणजे हे बरं झालं प्रथमेश भाऊ प्रोड्युसर मॅमचंच नाव नेहा आणि हिरोईनचं नाव पण नेहा. नाही, नाही. इथे अर्धी बाजी आपण जिंकली. आधी बाजी म्हणजे कॉमन ऑडियन्स असं धरलाय तुम्ही. कॉमन ऑडियन्स. हा तर आपली जी फिल्मची हिरोईन आहे जी नायिका आहे नेहा हो तर ती नेहा खूपच गोड आहे सालस आहे म्हणजे अशी मंजूळ आहे अशी दिलखेचक आहे. तिच्या प्रत्येक हालचालीत की नाही एक मादकता आहे. तिने कटाक्ष टाकताच कुठलाही पुरुष घायाळ होईल अशी तिच्या क्षमता आहे. अशी आपली ह्योच प्लॉट आहे. काय ही तर जागा आहे सॉंगची. हिरोईन तर ते काय करतात ते इंट्रोडक्शन इंट्रोडक्शन सॉंगची जागा आहे ही. हा. म्हणजे काय करूया असं ढगाचा सेटअप लावूया आपण आणि तिथून निहा येते. हा चालतंय चालतंय. ढगाचा सेटअप जरा पैसे लागतात. करू ती करू त्याचं टेन्शन नाही येऊन घ्या ढगाचा सेटअप. हा आपण स्टोरी ऐकूया. हा. हे सगळं पुढे आहे खूप हे सगळं पुढे चालतंय, आहे. पण ते चालतंय, ढगात नाही येते ते चांगलं वाटेल बघताना चांगलं वाटेल. कॉमन ऑडियन्स धरलाय हा. कॉमन ऑडियन्स धरलाय हा तर ही जी गोड नेहा हा. आहे जी सुंदर नेहा आहे मंजूळ नेहा आहे तिच्या आयुष्यात एक दुःख आहे कारण तिला नवरा विजोड मिळालाय. हा तो बिझनेसमॅन आहे आणि कायम बिझनेस मध्येच अडकलेला असतो. हा म्हणजे नेहाला कंपनी द्यायची सोडून कंपनीतल्या लोकांबरोबर कामगारांबरोबरच तो जास्त वेळ असतो. एकदम खरं आहे हो. खरं बोललाय तुम्ही एकदम खरं आहे. एक मिनिट वहिनी कंपनीचं लोकेशन आहे साहेब. आपल्या कंपनी शूट करू. लोकेशनचे पैसे मी वाचू. हा चालतंय पुढं काय होतं? हा हा तर पुढे असं होतं की ती जी नेहा आहे हा
ती खूप सुंदर आहे पण तिचा नवरा तिच्यासमोर पाणी कम चाय आहे. हा तिला असं सतत वाटतं की मी एवढी सुंदर असताना मी ह्या पुरुषाशी का बरं लग्न केलं. का केलं आणि हा विचार येऊन सुद्धा ती संसाराचा गाडा रेटतच चाललीये. अगदी बरोबर म्हटलंय. असंच नेहाच्या मनात असेल, मला असंच वाटतंय. तिच्या मनात खूप काय आहे, पण सांगणार कुणाला, समोरच्या ऐकून घेत नाहीत. राहू दे. प्रेम आहे प्रेम आहे. लेखक, हा मी काय म्हणतो, ही हिरवींचं नाव बदलता येईल का आत्ता? नाही नाही हिरवींचं नाव नको बदलूया. कन्व्हिक्शन आलं हा, स्टोरीचं ते आहेच की. आणि कॉमन ऑडियन्सला ना ते नाव आवडलंय. निहा कॉमन ऑडियन्स. तुम्ही वाचा पुढे वाचा. वाचा आरामात हा. वाचू वाचा पुढं काय हा, होतं? तर ही जी नेहा आहे म्हणजे गोष्टी जसजशी आपलं गोष्ट जसजशी पुढे जाते तसं आपल्या लक्षात येतं की तिचा जो नवरा आहे, नेहाचा नवरा हा विक्षिप्त आहे. हा हो, हा, म्हणजे लोकांसाठी जरी तो हिरो असला तरी नेहासाठी तो विलन आहे. बरोबर आहे, बरोबर पकडले तुम्ही. ती एकटी पडलेली, ती दुर्मुखलेली, ती कोमेजलेली नेहा जिला नवऱ्याचा सहवासच सापडत नाहीये, ती करेल तरी काय करेल. कुणाकडे जाईल? आई बापाकडे गेली तर म्हणतात आता लग्न लावून दिलंय, आता लग्नात कशी उभी गेलीस, येताना आडवी यायचीस, आता परत नाही यायचं. एवढं असं- नाही, एवढं करायची गरज नाही. काय बरोबर आहे. नाही करायची गरज एवढे. साहेब मी काय म्हणतोय, कॉमन ऑडियन्स ना असा धरलाय यांनी. गुत्तोय कॉमन ऑडियन्स. लय गुत्तोय. मस्त गोष्ट आहे ही. नाही पुढं काय होतं? हा तर पुढे आता ह्या पॉइंटला गोष्ट आलेली आहे जिकडे तिला कळलेलं आहे की तिचा नवरा जरा विक्षिप्त आहे आणि तिला तिचा सहवास मिळत नाहीये. ती शेवटी फ्रस्ट्रेट होऊन कंटाळून ती नवऱ्याला बोलते सुद्धा की जाळा तो पैसा, मला वेळ द्या, पण तो ऐकतच नाहीये. हिट प्लॉट आहे. हिट सॉंग, दुसरं सॉंग हिट होतंय. म्हणजे असं 80 बायकांचा मॉब दाखवू, मधून निहा येते आणि ती स्वतःचा अन्याय कशी बोलते गाण्यातून. ते असं म्हण काय, जाळा तुमचा पैसा काय चाटायची तुमची फॅक्टरी, जाळा तुमचा पैसा काय चाटायची तुमची फॅक्टरी, मन माझं उचमळत आहे, आता तरी या ना घरी. क्या बात आहे. या ओळी यांना कशा काय म्हणजे आत्ता सुचल्या यांना ओळी. नाही त्यांच्या हातात किचन मध्ये पलिता असतोय म्हणून पेन द्या, आता पूर्ण गाणं लिहतील असं वाटतंय. नाही एवढं नाहीच आहे. ती पियानाचं वेगळं आहे, पलित्याचं वेगळं आहे. तिला नाही बोलायचं असं मध्ये, नाही बोलायचं. नाही ह्या ओळींमध्ये ना प्रेम आणि विद्रोह असं दोन्ही मिक्स वाटतंय मला. प्रेद्रोह ह्याच्यात. नवीन ट्रेंडिंग आहे ते. नवीन रस निर्माण केलाय तुम्ही, पेद्रो. नका करू, नका करू. एक सांगू का? तुम्ही दोन सांगा मॅम, तुमच्या गोष्टी आवडतायत मला. थँक्यू. ती नेहा आहे ना, तिच्या मनात असं असेल का ती ना अशी मोठी मुजुमदारांच्या घरची सून आहे, पण तिला काहीच करता येत नाही. म्हणजे असं बांगड्यांचा आवाज करायचा नाही, असं मोठ्यानं हसायचं नाही, असं सगळं. 3 नंदा तिच्या छाताडावर येऊन बसल्यात. त्याच्यातली 2 नंबरची ना ती मेली फावडी, ती लई छाताडावर बसली. असं लिहिता येईल का? बहिणीचं नको सांगू, नको सांगायचं. आपल्या घरच्या गोष्टी बाहेर नको. नंदा भाऊजा नको. नाही सर, पण मी सांगू का तुम्हाला, म्हणजे ह्यांनी जे सांगितलंय ना त्यांनी एक वेगळं डेप्थ मिळते त्या नेहाच्या कॅरेक्टरला आणि एक फॅमिली ट्री पण छान तयार होते. ही झाडं पहिली कापली पाहिजे. ती अशी फॅमिली ट्रे तयार होणारी असतात, ही झाडं पहिली कापली पाहिजे. मला सांग, ते दुसऱ्या नंडेचं त्या नाव काय आहे? सुशली. नाही वेगळं नाव घ्या. ही असली नावं असतात का आता, सुशली वगैरे. हा, इकडे या मंडळी, इकडे या. कशाला मरायला माझ्या बहिणीचं नाव देताय तुम्ही? हा, तिला दिलाय ना आता वेगळा संसार थाटून, तिची राहते ना ती वेगळी. हा, मग तुम्ही कशाला मरायला बोलताय? गप्प बसा की वाईच. तिची राहते पण रातच्याला येते ना. वहिनी काय बनवलं जेवायला असं? रोजच नाही ही करायची. काय तिचं नाव नाही, वेगळं नाव ठेवा काहीतरी. बरं वेगळं ठेवतो, भारती वगैरे असं काही ठेवलं नाही, त्यापेक्षा बहीणच नको. ती एकटच आहे बहीण जगात, त्याला वेगळं काय नको त्या कारखानदाराला. नाही, पण कॅरेक्टरचा एक नाही, इकडे या वाईस, इकडे या. तुम्ही पण इकडे कडला या. इकडे या, सांगतो. वहिनी काय होतंय तुम्हाला कळना झालंय काय होतंय ती. तिच्याकडे बघून गोष्ट सांगू नका. ती सगळं अंगाला लावून घेते. तिला वाटतंय गोष्टीतली नेहा तीच आहे. हा, तिच्याकडे बघून बोलू नका आणि शक्यतो हिरवीन नाही का असलंच काहीतरी बोला. नेहा म्हणायचं नाही. काय? पण तिचं नाव आहे नेहा. नाही म्हणायचं. मग काय म्हणायचं? म्हणा चालेल. नेहा नाही म्हणायचं. लेखक पुढं काय होतं? सांगा. काय होतं? हा, पण आता नाही बघायचंच नाही. हा, पुढे. हा, पुढे. आपली जी हिरोईन आहे नेहा. कशाला सर ते म्हणतायत नाव नका घेऊ.
तर आपली जी नायिका आहे नाही मरायला कशाला नाही तर ती जी आहे ती आता कंटाळलेली आहे नवऱ्याला सर. म्हणजे तिला खरं तर एका सोलो ट्रिपला जायचंय पण ती जाऊ शकत नाही कारण आपली नायिका हा नेहा शेवटी ती धाडस करते. ती म्हणजे आपली जी नायिका आहे हिरोईन आहे नेहा हा. काय धाडस करते? हा नेहा धाडस करते आणि एकटी सोलो ट्रिपला जातेच. येस आणि सोलो ट्रिपला गेल्यावर तिकडे तिला एक उमदा, एक हँडसम देखणा असा एक बॉडी बिल्डर हंक तरुण भेटतो ज्याचं नाव आहे ओंकार. कोण आहे ओंकार? मी आहे सर. तू काय मी करणार आहे हा सर रोल. का तर आपलं तसं बोलणं झालंय सर. काय इकडे या, शिवलकर इकडे या. इकडे या. आलो ही काय बोलणं झालंय तुमचं माझ्या परोक्ष? इकडे या. हल्ली तो ट्रेंड आहे साहेब. काय? अभिनेता आणि लेखक एकाच पॅकेज मध्ये येतात. लेखक सिनेमा लिहितो आणि एक स्वतःचा रोल काढून ठेवतो त्याच्या. लय ओळखीचं वाटतंय मला ही गोष्ट. पुढे जाऊ देत, गोष्ट पुढे जाऊ देत, गोष्ट पुढे जाऊ देत. गोष्ट छान आहे. तर तिकडे तिला एक वंकार चालेल. नेहाला वंकार चालेल. हा. नेहाला खूप आवडेल वंकार. पुढं काय होतं वंकार? तर ती जी नेहा आहे आणि हा जो ओंकार आहे तर ओंकार तिच्या आयुष्यात आल्यामुळे नेहाच्या आयुष्यात एक वेगळीच प्रेमाची एक झुळूक येते. हा पेटलंय आता पेटलंय. प्रेमाची झुळूक येते आणि ओंकार असा पुरुष आहे जो पहिल्यांदा तिच्या शरीरावर नाही तर तिच्या मनावर प्रेम करणार आहे. आणि त्यामुळे आपल्या हिरोईनला, आपल्या नायिकेला नेहाला आता ओंकार आवडायला लागलाय. ते आता एकमेकांच्या जवळ आलेले आहेत. ते एकमेकांचे घट्ट मित्र झालेले आहेत. ते बागेत फिरतायत, ते पावसात भिजतायत, ते नदीकाठी बसतायत, ते आईस स्केटिंग करतायत, ते बोट चालवतायत. मज्जा आहे नुसती मज्जा. नेहाला हीच मज्जा पाहिजे आयुष्यात. नाही द्यायची नेहाला ही मज्जा आयुष्यात. हीच मज्जा पाहिजे. याचीच नाही, पावसातलं गाणंच नकोय मला. नाही साहेब, पावसाचं गाणं कशाला पाहिजे? मी म्हणतो टिप्प टिप्प बरसा पाणी नंतर हेच गाणं व्हायरल होणार आहे. आपण टाकू. मला दिसतोय सगळं असं यंग पोरं येत आहेत पिक्चर बघायला. ऍडव्हान्स बुकिंग ब्लॅकने तिकीट जात आहेत. ही कुठली ब्लॅकनं तिकीट जाते? नाही हे करू आपण भारी होईल. नाही 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 नेहा पावसात अशी चिंब भिजणार. नाही भिजलीच नाही पाहिजे तर. वंकार नाही नेहाचं रोल कोण करतंय? ते माझ्याकडे नाहीये. ते हे सगळं बघतील किंवा वहिनी काय आहे ते मादक सुंदर सालस असं कॉम्बिनेशन डोळ्यासमोर येत नाही आहे. नाही पण मला माझ्या डोळ्यासमोर एक येत आहे. म्हणजे कोण वाटतंय मला वाटतं ह्याच करू शकतात नेहा. म्हणजे आता मला असं झालं की आपल्याला सतत हिरोईन एक बारीक गोऱ्या असे सुडवल का पाहिजेत. म्हणजे खरं तर ह्या स्त्रीची पण ही व्यथा असू शकते की आणि ही जास्त रिलेटेबल होईल. उलट जास्त जास्त लोकांना लागेल असं वाटतं मला. तुला मरायला आत्ताच सामाजिक व्हायचं. नाही साहेब नाही. आत्ताच तुला सामाजिक व्हायचं. नाही साहेब, थांबा साहेब. ह्या निहा वाटते ती. नेहा मला वाटत. एक मिनिट. निहा हा ह्याच आहेत शिवगलकर. निहा ह्याच आहेत त्या. ह्याच्यात तुम्हाला त्या नेहा वाटत्यात. कन्व्हिक्शनच दिसतंय. 2 दिवस पात्र समोर होतं, ती नाही सापडलं. ह्याच्यात नेहा सापडली. दिसतायत निहा. इथं या, इकडे या. ही नेहा नाही करणार. बाकी दुसरी कुठली पण हिरवीन शोधा, ही नेहा नाही करणार. मी काय करायला गेलं की मी ह्यांच्या डोळ्यामध्ये खूप हा खुपती. माग एकदा मला उत्तेजिका व्हायचं होतं ते नाही होऊ दिलं. उद्योजिका असतं उत्तेजिका कुठली ग? ते व्हायचं होतं होऊ नाही दिलं मला. का नाही होऊ दिलं? का नाही होऊ दिलं? सात्रिक किती? 24. तिच्या बापान ठेवलंय 24. नाही तिच्या चुका नाही नेहाच्या चुका काढू नका तुम्ही. 3 रुपयाचा प्रॉफिट तिने ऑलरेडी धरलेला आहे. पाड्यात कुठला प्रॉफिट? वंकार तुम्हालाच माझं मन कळलंय. हा नेहाजी मी नेहा करणार. नाही तू नाही करायची. नाही मीच नेहा करणार. नाही करायची. का नाही करायची? कारण पिक्चरचा प्रोड्युसर मी आहे, पैसा मी लावणार आहे. मी पण पैसा लावन. कुठनं लावणार? माझे आहेत 4 प्लॉट मी विकीन ती. माझी प्लॉट आहे ती, इन्व्हेस्टमेंट आहे ती माझी. इन्व्हेस्टमेंट मोडली. का मोडली? इन्व्हेस्टमेंट अजिबात नाही माझ्या स्त्री धन विकीन पण नेहा आता मीच करणार. नेहा नाही करायचा असला. नेहा मीच करणार. अजिबात नाही करायचा. का नाही करायचं? कारण मी सांगतोय म्हणून. मी प्रोड्युसर आहे. मी नाही ऐकणार तुमचं. व लेखक तुमचं मानधन किती? 300. 15 लाख. चालेल 15 लाख दिले. ऍडव्हान्स दिले. चालेल ऍडव्हान्स 15 लाख. 15 लाख. नाही, मला नाही, मला ते गाणं शिकवा ना. आता तरी या ना घरी. आपण लगेच करूया. लगेच करूया. पिक्चरचं नाव पण तुझ्या डोक्यात ठेव. नेहाला नेहा असं आपण वाटलं. माझ्यात लेखकाला एवढं पैसा नाही देत, फसवणार तो. नेहा नाही साहेब, मी काय म्हणतो ह्या पिक्चर मध्ये लॉस असा ओढून काढू. लॉस नंतर वडून काढा. माझ्या बायकोला वडून आता ना जा लवकर.
सुलक्षणी असा परफॉर्मन्स. फारच गोड, मज्जा आली. कशी वाटली नेहा प्रसाद ओक? मंजूळ. म्हणजे घरात असताना माझ्या कानावर पहिले 2 अक्षर असतात मंजू, इथे आल्यानंतर मंजूळ. वा वा, क्या बात आहे. सालस आणि काय सुलक्षणी. सुलक्षणी. गोड. नाही बरोबर नाही, वनिता तुझंच वर्णन आहे जवळजवळ. चांगला होता विषय आणि चांगल्या पद्धतीने मांडला गेला. आणि ओमकार, तुझ्याबद्दल जे तू स्वतः जे म्हणालास की उमदा देखणं आणि हा हा. जरा जीभ कचरली. नेव्हर. नाही हाच कॉन्फिडन्स मला फार आवडतो. मस्त कॅरेक्टर्स सगळी फार गोड होती आणि तो जो ट्विस्ट होता नेहा मुळे आलेला तो फार रंजक होता. मजा आली. सई. खूप एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता. पीपी, तुझी बॉडी लँग्वेज अप्रतिम होती. म्हणजे प्रोड्युसर म्हणून, मग नंतर नवरा म्हणून फारच त्याच्यामध्ये जे चेंजेस आले ते कमाल होते. वने, म्हणजे कोणतरी वेगळीच व्यक्ती होतेस या मंचावर आल्यावर आणि आय अप्रिशिएट दॅट. फारच सुंदर परफॉर्म केलंस. पम्या मस्त. खरं तर गरीब आणि सालस तू दिसतोयस राऊत. आणि छान परफॉर्म केलंस. मला कॅरेक्टरायझेशन खूप आवडलं. पुन्हा ह्याचा ग्राफ खूप आवडला. ज्या प्रकारे प्रहसन पुढे जात होतं तेही खूप आवडलं. मजा आली. खूप रिअलिस्टिक तरी पण खूप एंटरटेनिंग परफॉर्मन्स. थँक्यू मॅम, थँक्यू. मंडळी, हास्याचे हे रंग असेच उधळत राहणार आहोत, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागामध्ये. तुम्ही मात्र बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची 100.